नमस्कार सर्वांना. तर आज आपण हिस्ट्रीचं जे पी-वाय-क्यूज आहेत कंबाईन एक्झामचे ते कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना लक्षात असेल आपलं पॉलिटी हा सेक्शन ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे आणि त्याचं जर व्हिडिओ नसेल बघितलं लिंक वगैरे मी तुम्हाला देऊन देणार. तिथून तुम्ही बघून कव्हर करून घ्या. ठीक आहे. तर आज आपला मेजर फोकस राहणार आहे हिस्ट्रीवर. ठीक आहे. 2017 पासूनचं आपण स्टार्ट करू 2024 पर्यंत आणि 2024 झाल्यानंतर तुम्हाला मेजरली काय करायचं आहे आपलं 2025चं क्वेश्चन पेपर स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर येस पी-डी-एफ्स आणि बुक रिगार्डिंग जे काही डिटेल्स आहे लवकरच शेअर होऊन जाणार. कमेंट सेक्शनमध्ये सर्व डिटेल्स येऊन जाणार. ठीक आहे. काही क्वेश्चन्स आले तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करा. आय विल रिप्लाय. ओके. तर आता पहिला क्वेश्चन आहे, हू फ्रॉम द फॉलोइंग वॉज द फर्स्ट टू ब्रिंग द वुमेन इन अ फ्रीडम मुवमेंट. ठीक आहे. तर कोण आहेत ते बेसिकली जर बघितलं तर असं म्हटलं जातात की महात्मा गांधी वॉज द फर्स्ट पर्सन. ठीक आहे. हू बेसिकली ब्रिंग वुमेन इन द स्ट्रीम लाईन आपण म्हणू शकतो मेन स्ट्रीम ऑफ इंडियन फ्रीडम स्ट्रगल. ठीक आहे. बिकॉज महात्मा गांधी थ्रू जे काही मेजर इनिशिएटिव्ह आले होते जसं की नॉन कॉपरेशन मुवमेंट झालं. ठीक आहे. सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट झालं. ठीक आहे. सॉल्ट सत्याग्रह, क्विट इंडिया मुवमेंट यासारखे सर्व मेजर इव्हेंट्समध्ये मुवमेंट्समध्ये व्हेरियस वुमेन्सचं पार्टिसिपेशन आपल्याला दिसून आलं. ठीक आहे. तर आपल्याला पहिला आन्सर्स पण मिळून गेला. नंतर आहे आफ्टर द रिव्हॉल्ट ऑफ 1857. 1857चा हा जो रिव्हॉल्ट होता त्याच्यानंतर बरेचसे गोष्टी चेंज झाले. ठीक आहे. पहिले ब्रिटिश क्राऊन देन म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं पॉवर कशा हिशोबाने ब्रिटिश इंग्लिश क्राऊन ठीक आहे ब्रिटन क्राऊनकडे गेलं हे सर्व आपल्याला माहितीच आहे स्टोरी. ठीक आहे. तर आता इथं काय विचारलेलं आहे 1857च्या रिव्हॉल्ट नंतर द रेशिओ ऑफ इंडियन म्हणजे 1850च्या रिव्हॉल्ट नंतर इंडियन सोल्जर आणि इंग्लिश सोल्जर यांच्या मधातला एक रेशिओ फिक्स करण्यात आला. बिकॉज काय झालं जेव्हा 1857चा रिव्हॉल्ट झाला बरेचसे आता बघा ब्रिटिश या ईस्ट इंडिया कंपनीला ऑलरेडी माहीत होऊन गेलं की अच्छा इंडियन्स जे आहेत ते त्याच्या अगेन्स्टमध्ये पण जाऊ शकतात. अँड दॅट इज वाय दे डिसाइडेड की एक रेशिओ जो आहे किंवा इंडियन्स पण ब्रिटिश एम्पायरमध्ये वर्क करत होते ॲज अ सोल्जर म्हणा किंवा डिफरंट ऑफिसेसमध्ये. तर त्यांनी डिसाईड केलं की द रेशिओ शुड बी चेंज. तर यांनी या टाईमला दॅट इज 1:2चा रेशिओ फिक्स केला. ठीक आहे. त्याचबरोबर बेसिकली हे ना बेंगॉलमध्ये जनरली दिसून आलं आणि व्हेरियस प्रेसिडेन्सीमध्ये तर परत रेशिओमध्ये काही व्हेरियन्स दिसून आले. ठीक आहे. हे एक आपलं झालं. त्याच्यानंतर वासुदेव बलवंत फाडके. ठीक आहे. सर्व ॲज अ क्लर्क इन अ डॅश डिपार्टमेंट. ठीक आहे. तर बेसिकली ही वॉज अ क्लर्क इन अ मिलिटरी डिपार्टमेंट. आणि त्याचबरोबर बघा MPSC कंबाईनमध्ये ना जनरली समाज सुधारक हा जो टॉपिक आहे ना त्याच्यावरून बरेचसे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर याच्यामध्ये परत आपल्याला काय नोटिसेबल आहे परत आपल्याला नोटीस असं दिसून येणार की याच्यामध्ये बरेचसे फॅक्ट्स विचारले जातात टू द पॉईंट. जास्त काही डिस्क्रिप्शन नाही आहे. तुम्हाला माहिती असेल तर ठीक नाही माहिती असेल तर गेसवर्कमध्ये थोडं डिफिकल्टी जाऊ शकते. ठीक आहे. तर मेजरली तेच आहे की टू द पॉईंट फॅक्च्युअल डिटेल्सकडे जास्त लक्ष द्या ॲज कम्पेअर टू अदर ॲनालिटिकल पार्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला मॅच द पेअर करायचे आहेत. इथे 2 कॉलम दिलेले आहेत. हे डॅश नको समजा जस्ट एक कॉलम सेपरेट आहे मॅच द पेअरचं हे कन्सिडर करा. ठीक आहे. सो याचा आन्सर जर आपण बघितलं तर येस ज्या हिशोबाने दिलेला आहे 1 2 3 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. दॅट इज इम्पेरियल स्कूलमधून पर्सेंटेज कॅम्ब्रिज स्कूल आणि सेल. ठीक आहे. नॅशनल स्कूल RC मुजुमदार आणि महाराष्ट्र स्कूलमधून RP दत्त. ठीक आहे. तर हे सिमिलर आहे 1 2 3 4 इज द आन्सर. सो ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला हा आन्सर दिसून येणार. ठीक आहे. जसं पेअर्स दिलेले आहे ते सेम आन्सर्स आपल्याला दिसून येतात. नंतर दिलेलं आहे हू वॉज द फाउंडर ऑफ अ टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनी. टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनी चं कोण मेजर फाउंडर होते तर जमशेदजी टाटा. हा आन्सर तसं पण आपल्याला माहिती आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा हा व्हिडिओज बघणार त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी स्वतः अटेम्प्ट करायचा आहे व्हिडिओ पॉज करून आणि त्याच्यानंतर नंतर जाऊन कुठे आन्सर्स चेक करायचे आहे. ठीक आहे. तर हे एक पॉईंट होतं. त्याच्यानंतर आपण हा आपला 5th क्वेश्चन तर झालं की जमशेदजी टाटावाला आपला क्वेश्चन. ठीक आहे. टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीचे फाउंडर कोण होते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विच वॉज द फर्स्ट न्यूजपेपर स्टार्टेड इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी. ठीक आहे. तर बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये सर्वात पहिला जो न्यूजपेपर स्टार्ट झाला होता तो बेसिकली 1789ला स्टार्ट झालं होतं. ठीक आहे. तर 1789ला स्टार्ट झालेला जो न्यूजपेपर आहे तो आहे आपलं बॉम्बे. हां. ठीक आहे. इथे बघा बॉम्बे नावाचे 3-4 आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये थोडंसं लोकांना कन्फ्युजन होऊ शकते पण इथला आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. बाकींचे डेट्स बघितले तर ते हा आता आपल्याला समजलं ऑप्शन नंबर 4चा आपल्याला माहिती आहे 1789ला. ठीक आहे. बॉम्बे गॅझेटचं जर बघितलं आपलं 1791चं येते ते आणि आपलं हे बॉम्बे कुरिअरचं बघितलं तर ते 1790ला येते. ठीक आहे. तर आपल्याला समजून आलं की 1789ला ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर डॅश वॉज ॲसिसिनेटेड इन 1872 बाय पठाण इन अहमदाबाद, सॉरी अंदमान आयलँडमध्ये. ठीक आहे, सो याचा आन्सर आहे डॅश वॉज ॲसिसिनेटेड. ठीक आहे, तर लॉर्ड मायो वॉज ॲसिसिनेटेड. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए इज अ आन्सर. ठीक आहे, इफ तुम्ही जर आता पीवायक्यूला व्यवस्थित अनालाइज कराल, ठीक आहे, जस्ट अ सेकंड. हां, जर जेव्हा तुम्ही पीवायक्यूलाच प्रॉपरली अनालाइज करा, देन यू विल नोटीस की मेजॉरिटी क्वेश्चन्सनं आपल्याला गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय यांच्याबद्दल पण दिसेल, तर तो टॉपिक पण थोडं व्यवस्थित आपल्याला इथे करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिसून येते. अकॉर्डिंग टू वेदास, अकॉर्डिंग टू डॅश वेदास आर नॉट, आय थिंक दिस इज अपूर. ठीक आहे, हे काही वर्ड आहे, थोडं प्रोनाऊन्स करून घ्या. चुकीचं वर्ड प्रोनाऊन्स करण्यापेक्षा तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे, तर बेसिकली हे काय आहे, महात्मा फुले येतात याचा आन्सर. ठीक आहे, अकॉर्डिंग टू महात्मा फुले द स्टेटमेंट हॅज बीन गिवन. त्याच्यानंतर द चौरी चौरा इन्सिडेंट कॉज द एंड ऑफ दिस मुवमेंट. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे काय झालं होतं. गांधीजींचं मेजरली काय होतं, किंवा तुम्हाला एक बेसिक टाईमलाईन सांगते, की बेसिक एक फॅक्ट सांगते. कसं असते, एखादा मेजर इव्हेंट येतो, ठीक आहे, मेन इव्हेंट होतो किंवा अनाऊन्समेंट होते त्याच्यानंतर बरंच काहीतरी ब्रिटिश गव्हर्नमेंट करणार. ठीक आहे, मेजर इव्हेंट झालं, ठीक आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंट काहीतरी करणार किंवा लोकांमुळे काहीतरी की मेजर फॉल्ट येऊन जाणार. फॉल्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो जसं की नॉन कॉपरेशन मुवमेंट. नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये होतं की नॉन व्हायलन्स यूज करायचं आहे, नॉन व्हायलन्स यूज करायचं आहे, पण व्हायलन्स आपल्याला दिसून आलं इन व्हेरियस इव्हेंट. त्याच्यामुळे ते इव्हेंटला, दॅट इज नॉन कॉपरेशन मुवमेंट असो किंवा सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट असो, त्याला हॉल्टमध्ये आणण्यात आलं. ठीक आहे, बाय गांधीजी. आणि सिमिलर आपल्याला दिसून येते व्हेरियस मुवमेंटच्या टाइमला, की जेव्हा एखादी मुवमेंट येते त्याच्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंट काही ना काही ऍक्ट्स किंवा पॉलिसी आणतात. म्हणून म्हटलं जाते लक्ष्मीकांत मधला जो फर्स्ट लेसन आहे त्याला आपल्याला नेहमी हिस्ट्री सोबत प्रिपेअर करायचं आहे, सो दॅट तुम्हाला माहिती राहणार की एखादं जेव्हा एक इव्हेंट झालं, ठीक आहे, त्याच्यानंतर वाय स्टेप गव्हर्नमेंट थ्रू घेण्यात आलेले होते. ठीक आहे, तर आता काय झालं होतं, चौरी चौराचं जेव्हा इन्सिडेंट झालं होतं त्याच्या टाइमला नॉन कॉपरेशन मुवमेंट गांधीजीने आणलं होतं. ठीक आहे, नॉन कॉपरेशन मुवमेंटचं मेन एम काय होतं, की आपण ब्रिटिश गव्हर्नमेंट सोबत काय करणार, कॉपरेट करणार नाही. आणि त्याच्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंट सोबत कॉपरेट करणार नाही हे तर डिसाइडेड होतंच. ठीक आहे, आणि एक नॉन कॉपरेशन मुवमेंटच्या टाइमला आपण नॉन व्हायलन्स या मेथडला यूज करू. ओके, हे पण आपल्याला माहित आहे. पण काय झालं, चौरी चौरामध्ये ऑन 5 फेब्रुवारी 1922 चौरी चौरामध्ये प्रोटेस्टर जे आहे त्या सर्वांनी दे सेट अ फायर टू अ पोलीस स्टेशन. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे लॉट ऑफ म्हणजे रिझल्ट इन अ डेथ ऑफ व्हेरियस पोलिसमॅन एक्सेट्रा. आणि हा मुवमेंट कुठे ना कुठं नॉन व्हायलन्सकडे गेल्यामुळे नॉन कॉपरेशन मुवमेंटला पण गांधीजींनी त्या टाइमला एंड करण्यात आलं. ठीक आहे, सो नॉन कॉपरेशन मुवमेंट इज अ आन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहीत राहायला पाहिजे, एक परत झालं होतं जालियनवाला बाग मॅसेकर. जालियनवाला बाग मॅसेकर नंतर पण एक मुवमेंट हॉल करण्यात आली होती. ती कुठली मुवमेंट होती या काय इव्हेंट होतं ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देणार आहात. ठीक आहे, हू फ्रॉम द फॉलोइंग पर्सन वेअर रिलेटेड टू द नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन महाराष्ट्र. ठीक आहे, सो याचं आन्सर येणार इथे जितके पण पर्सनॅलिटी आहेत. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार ABCD, ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, जितके पण पर्सनॅलिटीचे इथे नाव मेन्शन केलेले आहेत हे सर्व नॉन कॉपरेशन मुवमेंट महाराष्ट्रामध्ये जेव्हा झाली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक्सटेंड करण्यासाठी या सर्व पर्सनॅलिटीचा रोल आहे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन फॉर अ विडो वॉज इस्टॅब्लिश ॲट पुणे बाय महर्षी धोंडू केशव कर्वे. ठीक आहे, तर यांच्याबद्दल जर आपण बघितलं तर यांनी विधवा आश्रम हे ओपन केलेलं होतं फॉर अ विडोज. ठीक आहे, महर्षी धोंडू केशव कर्वे. ठीक आहे, सोशल रिफॉर्मरवर बरेचसे क्वेश्चन्स दिसून येणार तुम्हाला, तर थोडंसं त्यांना थोडं जास्त रिवाईज करा, फोकस करा. ठीक आहे, त्याच्यानंतर 1857च्या रिव्हॉल्टमध्ये लखनौवरून कोणी बेसिकली लीड केलं होतं. ठीक आहे, तर लखनौवरून होती बेगम ऑफ अवध. ठीक आहे, तर लखनौवरून मेजर पर्सनॅलिटी कोण होती, बेगम ऑफ अवध. ठीक आहे, त्याच्यानंतर विच रिजनल युनिव्हर्सिटी वॉज इस्टॅब्लिश इन 1949. ठीक आहे, तर कुठली युनिव्हर्सिटी, तर युनिव्हर्सिटी जी आपल्याला पुण्यामध्ये दिसून येते ती युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती राहायला पाहिजे की 1949मध्येच इस्टॅब्लिश झाली होती. मग मुंबई युनिव्हर्सिटी कधी झाली होती, 1857च्या टाइम पिरियडमध्ये. अमरावती युनिव्हर्सिटी 1983ला, आणि कोल्हापूर किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ते 1962ला इस्टॅब्लिश झालेली होती. ठीक आहे, ओके, तर हे काही पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग न्यूज पेपर स्टॉप ड्युरिंग द पब्लिकेशन ऑन अकाउंट्स ऑफ अ स्ट्रिंजिंग प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट ऑफ 1909.
तर बेसिकली तुम्हाला माहिती राहायला पाहिजे 1909ला एक ॲक्ट आलं होतं ज्याला आपण म्हणतो न्यूजपेपर इन्साइटमेंट टू ऑफेन्स ॲक्ट. ठीक आहे, हा जो ॲक्ट आला होता 1908चं. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेरियस न्यूजपेपरला हॉल्ट करण्यात आलं होतं बिकॉज न्यूजपेपर थ्रू लोकांना जे काही इन्फॉर्मेशन मिळत होती, ठीक आहे, त्याच्यामुळे डिस्कंटेंट किंवा आपण म्हणू शकतो ब्रिटिशच्या अगेन्स्टमध्ये व्हेरियस गोष्टी पब्लिश केले जायचे. आणि ऑब्व्हियसली लोकांना जेव्हा माहीत होणार ब्रिटिशची जी काय मोटिव्ह आहे, त्याच्यामुळे लोकल पब्लिक जे आहेत किंवा इंडियन्स जे आहेत ते त्यांच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकतात. दॅट्स वाय ब्रिटिश गव्हर्नमेंट असे काही व्हेरियस रूल्स लॉज आणायची ज्याच्यामुळे कुठं ना कुठं हे सर्व जे होत आहे लोक ब्रिटिशच्या अगेन्स्टमध्ये जाणं हे कुठं ना कुठं थांबायला पाहिजे. त्याच्यामुळे ते न्यूजपेपर थ्रू मॅगझिन्स थ्रू किंवा त्यांच्या अगेन्स्टमध्ये न्यूजपेपर म्हणजे वर्नॅक्युलर न्यूजपेपर जे असतात त्यांच्या हॉल्ट करायची किंवा त्याला स्टॉप करायची त्यांच्या पब्लिकेशनला. आणि इवन व्हेरियस पॉलिसीज थ्रू त्यांनी बरेचसे काम करायचे ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर सध्या आता हे न्यूजपेपरबद्दल प्रश्न विचारला आहे तर आपल्याला माहीत राहायला पाहिजे युगांतर न्यूजपेपर, संध्या न्यूजपेपर आणि वंदे मातरम. ठीक आहे, हे तीनही जे न्यूजपेपर आहे त्यांचं पब्लिकेशनला स्टॉप करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, दर्पण हा जो न्यूजपेपर आहे तो येणार नाही. तर आपलं आन्सर याच्यामध्ये हां, ओके, एक सेकंड. हां, येस, इथे खाली ऑप्शन बरोबर दिले. तर ऑप्शन नंबर आपला ACD येणार ओनली, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, दर्पण वॉज नॉट स्टॉप. बाय विच ॲक्ट डिड द ब्रिटिश क्राऊन टेक ओव्हर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया फ्रॉम अ ईस्ट इंडिया कंपनी. ऑब्व्हियसली 1857च्या रिव्हॉल्ट नंतर बरेचसे गोष्टी चेंज झाले, त्याच्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही पॉवर आहे ते पूर्ण ब्रिटिश क्राऊननी घेऊन घेतलं. ठीक आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. ठीक आहे, जस्ट आफ्टर 1857चं मेजर इव्हेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर 2018चे क्वेश्चन्स बघू. बघा, याच्यामध्ये पण आपल्याला मेजरली फॅक्ट्सच आहेत. तुम्हाला म्हणजे असं काही मेजर डिस्कशन लाईक क्वेश्चन दिसून आहेत. आपल्याला जर आन्सर्स माहिती असतील तर आपण जज करू शकतो. ठीक आहे, आता इथं क्रोनॉलॉजीवर विचारलेलं आहे. तर सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स, नेहरू रिपोर्ट, गांधी इर्विन पॅक्ट आणि कम्युनल अवॉर्ड. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर नेहरू रिपोर्ट आली होती 1928ला. ठीक आहे, त्याच्यानंतर गांधी इर्विन पॅक्ट आलं होतं 1931ला. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती 1931ला आणि कम्युनल अवॉर्ड आलं होतं 1932ला. सो ऑप्शन विल बी BCAD. ठीक आहे, ओके. पण आय थिंक याच्यामध्ये पण ना थोडंसं हे आहे, क्वेश्चन ऑफ अ डाऊट आहे. इन आय थिंक आन्सर कीमध्ये ना MPSCच्या ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे. ऑप्शन नंबर 4 हॅज बीन गिवन अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, सो पण बरेचसे आन्सर की म्हणजे बघ बाकी सोर्सने पण बघितल्यानंतर थोडंसं ॲम्बिग्युटी येत आहे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, तर सो जस्ट क्रॉस चेक करून घ्या एकदा तुम्ही. म्हणजे मी नाही तर चेक केली होती आन्सर की. ठीक आहे, पण मला तरी पण स्टील क्वेश्चन ऑफ अ डाऊट आहे याच्यामध्ये. तर तुम्ही एकदा प्लीज याला क्रॉस चेक करून घ्या. ठीक आहे, कारण की हे ना मंथ्समध्ये काहीतरी व्हेरिएशन आहे. तर एक्झॅक्ट मंथमध्ये पण मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. दॅट्स वाय थोडंसं एकदा या पॉईंटला चेक करून घ्या. ठीक आहे, 2018चं फर्स्ट क्वेश्चनला. द होलकर्स वेअर न्यूट्रल ड्युरिंग द 1857 रिव्हॉल्ट, येट द सोल्जर्स रिव्हॉल्टेड ॲट विच ऑफ द फॉलोइंग प्लेस. ठीक आहे, तर आपल्याला माहिती राहायला पाहिजे की बघा कसं होतं, जे मराठा रूल होतं त्याच्यामध्ये व्हेरियस कॉन्फिडरेशन होते. ठीक आहे, कॉन्फिडरेशन होते. ओके, त्याच्यामधलं आपल्याला एक माहिती आहे होलकर्स. होलकर्स कुठले होते? होलकर्स ऑफ अ इंदोर, होलकर रूलर ऑफ अ इंदोर. ठीक आहे, तर 1857च्या रिव्हॉल्टच्या टाईमला काय म्हटलंय त्यांचा जो पॉईंट होता दॅट वॉज न्यूट्रल. ठीक आहे, येट त्यांचे जे सोल्जर्स आहेत त्यांनी वेरियस लोकेशनमधून रिव्हॉल्ट केलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये कुठले ते लोकेशन होते? महू आणि इंदोर हे 2 मेजर लोकेशन होते. तर ऑप्शन नंबर आपला येणार B आणि C इज द आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर. त्याच्यानंतर इन 1920. ठीक, आणि येस, आता मी तुम्हाला जेव्हा मराठा कॉन्फिडरेशन म्हटली तर एकदा सर्व मराठा जे 5 कॉन्फिडरेशन आहे ते करून घ्या. पेशवास कुठले होते, होलकर्स कुठले होते, सिंध्यास कुठले होते. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, लास्टचे परत 2 कोणते आहे ते तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि यांचे लोकेशन पण माहीत राहायला पाहिजे, गायकवाड्स वगैरे कुठल्या लोकेशनचे होते. ठीक आहे, हे मेजर 5 कॉन्फिडरेशन होते. 5चे लोकेशन्स आपल्याला माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर इन 1920 AD डॅश वॉज अपॉइंटेड ॲज द फर्स्ट हायर कमिशनर ऑफ इंडिया. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, हा फॅक्ट आहे, आपल्याला माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर एडविन मॉन्टिग्यू हे जे होते ना हे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते फॉर इंडिया.
त्याच्यानंतर रोलेट ॲक्टवालं तर आपल्याला माहिती आहे, सिडनी रोलेट हे जे पर्सन होते त्यांनी रोलेट कमिटीचे चेअरमॅन होते आणि लॉर्ड चेम्सफर्ड तर आपल्याला माहिती आहे ही वॉज द व्हॉइसरॉय इन इंडिया. ठीक आहे, सर्वांचं पण सांगून दिलं, बाकी ऑप्शन. तसंच तुम्हाला जे बुकलेट मिळणार किंवा जे PDF तुम्हाला अवेलेबल करून देऊ त्याच्यामध्ये पण आपल्याला सर्व प्रत्येक ऑप्शनचे डिटेलिंग्स तुम्हाला मिळणार आहेत. तो टेन्शन घ्यायचं नाही, सर्व होलिस्टिक वेनी कव्हरेज तुम्हाला तुमच्या त्या नोट्समध्ये मिळून जाणार. ठीक आहे. द फार्मर्स फ्रॉम विच डिस्ट्रिक्ट ऑफ बेंगॉल हॅज इस्टॅब्लिश अन ऑर्गनायझेशन ऑफ अ फार्मर इन 1873. ठीक आहे, तर 1873 ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. ठीक आहे, तर पबना ॲग्रियन मुवमेंट झालं होतं 1873च्या टाइम पिरियडमध्ये आणि हे जे आहे डिस्ट्रिक्ट आहे बेंगॉलमधलं. ठीक आहे, बेसिकली हे ऑर्गनायझेशन वुमेन फार्मर्सनी काय एस्टॅब्लिश केली होती, बिकॉज तिथल्या फार्मर्सला एक्सेसिव्ह रेंट पे करावं लागत होतं. ठीक आहे, इनलिगल वेनी सेस पे करावं लागत होतं. ठीक आहे, आणि ऑपरेशन ऑफ अ जमीनदारी सिस्टीम, बिकॉज जमीनदारी सिस्टीम आपल्याला मेजरली बेंगॉल रिजनमध्ये दिसून येते. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे रोएटवारी सिस्टीम आणि आपली महालवारी सिस्टीम. ठीक आहे, हे दोन्ही सिस्टीमबद्दल पुन्हा चांगल्याने वाचून घ्या. 3 सिस्टीम येतात, जमीनदारी, रोहतवारी आणि आपलं महालवारी. ठीक आहे, MPSCच्या या वर्षीच्या पेपरमध्ये 2026 मध्ये जो पेपर झाला त्याच्यामध्ये महालवारी सिस्टीम रिगार्डिंग प्रश्न होता. तर रोहतवारी आणि जमीनदारी सिस्टीमचं थोडं डिटेलिंग एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर दिलेलं आहे ऑपरेशन पोलो वॉज अंडरटेकन टू मर्ज विच ऑफ द फॉलोविंग स्टेट इन टू इंडियन युनियन. ठीक आहे, लक्ष्मीकांत वाचले असेल तरी पण तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीकांतमध्ये पण दिलेले आहे हैदराबाद इज अ स्टेट, बिकॉज जेव्हा रिऑर्गनायझेशन करत होतो, दॅट इज स्टेट रिऑर्गनायझेशन करत होतो, देर वेर 3 मेजर लोकेशन, दॅट इज जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद. दे हॅव डिसाइडेड नॉट टू जॉईन आयदर इंडिया और पाकिस्तान. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, वेरियस स्टेप्स घ्यावं लागले होते गव्हर्नमेंटला. तर सरदार वल्लभभाई पटेल जे होते त्यांचा मेजर रोल राहिला आहे स्टेट रिऑर्गनायझेशनसाठी आणि त्यांच्या अंडरमध्ये मग डायरेक्ट पोलीस ॲक्शन थ्रू आपल्या हैदराबाद लोकेशनला जे आहे इंडियामध्ये आणण्यात आलं किंवा मर्ज करण्यात आलं. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर हू हॅज स्टार्टेड फॉलोविंग पिरियॉडिकल्स. ठीक आहे, तर वेरियस पिरियॉडिकल्स, न्यूजपेपर, वर्निक्युलर मॅगझिन्स वगैरे ड्युरिंग द इंडियन फ्रीडम स्ट्रगल आणण्यात आली होती बाय द डिफरंट पीपल्स. तर त्याच्यामधले हे जे 3 पेपर्स आहे या पिरियॉडिक्स आहेत. ठीक आहे, विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना. ठीक आहे, हे 3 मेजर पिरियॉडिक्स कोणी लिहिली होती, तर हे साने गुरुजी यांची मेजरली रायटिंग्स आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मॅच द पेयर्स आपल्याला सांगायचे आहेत. ठीक आहे, इथे काही प्लेज दिलेले आहेत आणि हे ऑथर्स आहेत. ठीक आहे, दिस आर सर्टन प्लेज आणि हे काही ऑथर. ठीक आहे, तर ऑप्शन जर बघितलं ऑप्शन नंबर 3 इज आन्सर, दॅट इज, आता बघून घ्या. ठीक आहे, मॅच द पेअर करून घ्या, फॅक्ट्स आहेत याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यालायक नाही आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज आन्सर. ठीक आहे, हे इथे मॅच नाही केले, थोडंसं लक्ष कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, इट इज नॉट मॅच, जस्ट हे सेपरेट 2 कॉलम्स आहेत. ठीक आहे, मी थोडं प्रॉपरली हे तुमच्या बुकलेटमध्ये मिळून जाणार दोनमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोविंग ऑनर वेअर कन्फर्ड ऑन महर्षी धोंडू केशव कर्वे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आन्सर येणार ABCD सर्व. ठीक आहे, ऑल ऑफ द अबो, हे सर्व त्यांना जे आहे ऑनर्स मिळाले होते. ठीक आहे, महर्षी धोंडू केशव कर्वे यांच्यावर 2-3 प्रश्न आत्ताच आपण बघितलं इन पास्ट 17 मध्ये पण आणि 18 मध्ये पण, म्हणून थोडी ही पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर 2019चे क्वेश्चन्स बघू. बघा, प्रत्येक वर्षी ना जवळपास 15 क्वेश्चन आपल्याला दिसून आले, 15 किंवा 14-15 प्रश्न. आय थिंक जेव्हा 2023 वगैरेचं इयर आहे ना, 2023-2024 मध्ये, तिथं थोडं कमी जास्त झालेले आहेत नंबर ऑफ क्वेश्चन हिस्ट्रीपासून. ठीक आहे, पण तेच आहे, अप्रॉक्सिमेट आपण यावर्षी पण एक्सपेक्ट करू शकतो की 14-15 क्वेश्चन्स येणार पेपरमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 2019चा आपण प्रश्न बघू आता. टू विच ऑफ द फॉलोविंग न्यूजपेपर छत्रपती शाहू महाराज हॅज सपोर्टेड इकॉनॉमिकली. ठीक आहे, तर छत्रपती शाहू महाराज यांनी काही न्यूजपेपरला इकॉनॉमिकली सपोर्ट दिला. ठीक आहे, तर ते कुठले न्यूजपेपर होते ते आपल्याला माहीत राहायला पाहिजे. तर ऑप्शन येणार इथे ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, 4ही न्यूजपेपरला त्यांनी इकॉनॉमिकली सपोर्ट केलं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन बॉम्बे डॅश सपोर्टेड जॉन मॅकोलम in his effort to put an end to the practice of a sati. ठीक आहे, तर नाना शंकर सेठ. ठीक आहे, यांचा मेजर रोल राहिलेला आहे.
ओके. आणि नाना शंकर शेठचं प्रश्न राज्यसेवेमध्ये पण आपल्याला दिसून आलं होतं. ठीक आहे, पास्ट इयर्समध्ये. आणि तुम्ही परत बघणार तर तुम्हाला बरेचसे एक्झाममध्ये नाना शंकर शेठचा जो क्वेश्चन आहे दिसून येणार. ठीक आहे, आन्सर्समध्ये बरेचसं दिसून येणार. ठीक आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्ही जेव्हा रिवाईज करत आहात तर जे काही ऑप्शन्समध्ये मेन्शन केलेले पर्सनॅलिटीज आहेत किंवा सोशल रिफॉर्मर्स आहेत त्याला ॲटलिस्ट चांगल्यानी म्हणजे रिलेटिव्हली ॲज कम्पेअर टू अदर यांना चांगल्यानी परत करून घ्या. ठीक आहे, हे एक होऊन जाते. त्याच्यानंतर हू फ्रॉम द फॉलोविंग पर्सन रोड द बुक युजफुल फॉर द स्कूल. ठीक आहे. सो याचा आन्सर येणार ABCD इज द आन्सर. ठीक आहे. तर who from the following question useful for the school? I think the question must be like this की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. ठीक आहे. यांनी जे आहेत यांनी एनकरेज केलं पर्सन्सला टू रोड द बुक युजफुल फॉर द स्कूलिंग. म्हणजे या सोसायटीच्या अंडरमध्ये जे काही पर्सनॅलिटी होते, ठीक आहे, त्यांनी सर्वांनी बुक्स जे आहे युजफुल फॉर द स्कूल याला मोटिवेट केलं आपण म्हणू शकतो की रोड. ठीक आहे. आणि हे कोण आहेत ते ऑल ऑफ द अबोव. ओके, तर हे एक आपला आन्सर आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, आपण याच्यामध्ये थोडंसं ॲड करून घेऊ पॉईंट. ओके, क्वेश्चन नंबर 18 मध्ये थोडंसं हे आलं आहे. तर मी सॉरी 18 नाही, क्वेश्चन नंबर 3 मध्ये. तर आपण ते क्वेश्चन नंबर 3चं मी ते थोडंसं एकदा क्रॉस चेक करून घेते. ते बॉम्बे इंडियन स्टेट बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बद्दल. ठीक आहे. ओके. टू whom did a शाहू महाराज अपॉइंट ॲज अ न्यू शंकराचार्य. ठीक आहे. आणि याचा आन्सर येते सदाशिवराव भाऊ 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 भोकील. ठीक आहे, हे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. तर यांना त्यांनी टायटल केलं. सॉरी, क्वेश्चन ए हे ते आन्सर. ठीक आहे, ए न्यू ॲज अ न्यू शंकराचार्य. ठीक आहे. त्याच्यानंतर डॅश कॉन्ट्रीब्यूट इन द फाउंडेशन ऑफ अ रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टीज. ठीक आहे. रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेटिव्ह पार्टी ज्याला आपण म्हणू शकतो प्रति सहकार पक्ष. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, प्रति सहकार पक्ष. ठीक आहे. तर याच्यामध्ये मेजरली कोणाकोणाचं कॉन्ट्रीब्युशन होतं, तर याचं पण आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. ठीक आहे. इथे जे पण चारही ऑप्शनमध्ये मेन्शन पर्सनॅलिटीज आहे या सर्वांनी प्रति सहकार जे पक्ष होतं त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. ठीक आहे. हु हॅज ऑर्गनाइज अ ट्रायबल रिव्हॉल्ट द उलगुलान. ठीक आहे. तर सर्वांना माहिती आहे बिरसा मुंडा. हा UPSC मध्ये पण विचारलेला प्रश्न आहे, इव्हन MPSC मध्ये पण विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, राज्यसेवेमध्ये. सो हा एक इझी क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आन्सर येते बिरसा मुंडा. ठीक आहे. तर बिरसा मुंडा ऑब्व्हियसली कुठल्या लोकेशनमध्ये येते, छोटा नागपूर रिजनमध्ये, जे रिव्हॉल्ट झालेलं होतं अगेन्स्ट द ब्रिटिश रूल्स, मिशनरीज आणि जे काही लँडलॉर्ड्स होते, जे थोडेसे त्यांची पॉलिसी एक्सप्लॉटेटिव्ह पॉलिसीज होती, ते सर्वजण इन्व्हॉल्ड होते. म्हणजे त्यांच्या अगेन्स्टमध्ये बिरसा मुंडा आणि त्यांचे जे ट्रायबल्स होते, ठीक आहे, ते सर्वजणांनी मिळून एक रिव्हॉल्ट हेल्ड केला होता. ठीक आहे. नेम द ब्रिटिश ऑफिशियल हू वेअर प्रेझेंट ॲट द फर्स्ट सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस हेल्ड इन डिसेंबर 28, 1885. ठीक आहे. कोणते ब्रिटिश ऑफिसर होते, तो ऑप्शन नंबर येते ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. हा इझी आहे कारण की तसं पण आपण इंडियन नॅशनल काँग्रेसचा जो फॉर्मेशन आहे, पहिले कोण होते, चेअरपर्सन वोमेशचंद्र बॅनर्जी, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठे झालेलं होतं, लोकेशन आता मी इथं सांगण्यापेक्षा तुम्ही कमेंटमध्ये देणार. ठीक आहे. कुठल्या लोकेशनमध्ये फर्स्ट सेशन झालेलं होतं आणि फर्स्ट सेशनमध्ये काही जे ब्रिटिश ऑफिसर्स होते त्यांचा पण मेजर रोल राहिलेला आहे इन द फॉर्मेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. ठीक आहे. त्याच्यावर पण एक डिबेट वगैरे आहे आणि जर त्यांनी थोडं ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने एखादी स्पेक्ट्रम वगैरे बुक वाचली असेल फॉर UPSC, त्यांना माहीत आहे की कशा हिशोबाने इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये जे मेजर पर्सनॅलिटी आहे, ठीक आहे, ॲलन हू यांचं काय योगदान राहिलेलं आहे, त्याच्यावर बरेचसे थेरीज म्हणण्यापेक्षा बरेचसे क्रिटिक्स वगैरे पण आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तो एक मेजर ॲनालिटिकल पार्ट होते जे आपल्याला तसं कंबाईनसाठी एक्झामसाठी युजफुल नाही आहे, पण जस्ट मी एक ॲडिशनल फॅक्ट म्हणून सांगितलं.
तर सध्यासाठी ते इतकंच लक्षात ठेवा. फर्स्ट सेशन कुठे झालेलं होतं, फर्स्ट चेअरपर्सन कोण होते या प्रिसाइडिंग पर्सन कोण होते इंडियन नॅशनल काँग्रेसचं, कधी फॉर्मेशन झालं होतं, कुठलं लोकेशन होतं आणि ब्रिटिश पर्सनॅलिटीमधून कोण इन्व्हॉल्ड होते. ठीक आहे, तर हे सर्व 4-5 फॅक्ट तुम्हाला रिकॉल करायचे आहे. 1-2 मी सांगितले, बाकी सर्व तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्त्री शिक्षणाची दिशा. ठीक आहे, हा आर्टिकल लिहिण्यात आलं होतं फिमेल एज्युकेशनवर. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो डायरेक्शन ऑफ अ वुमेन एज्युकेशन. ठीक आहे, हे कुठल्या न्यूजपेपरमध्ये पब्लिश केलं होतं, तर रत्नवीर म्हणून एक न्यूजपेपर होतं, त्याच्यामध्ये बेसिकली हे पब्लिश करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर या बेसिकली आर्टिकलवर फिमेल एज्युकेशन रिलेटेड जे महाराष्ट्रामध्ये कुठले रिफॉर्म्स आणण्यात आले आहेत किंवा कुठले रिफॉर्म्स आणायला पाहिजे हे सर्व पार्ट्स मेन्शन केले होते. ठीक आहे, स्त्री शिक्षणाची दिशा म्हणून. ओके, त्याच्यानंतर 1911 छत्रपती शाहू महाराज, एक सेकंड आपण थांबून जाऊ. छत्रपती शाहू महाराज यांनी इस्टॅब्लिश केली एक ब्रांच ऑफ अ सत्यशोधक समाज ॲट अ कोल्हापूर अँड अपॉइंटेड डॅश ॲज इट्स प्रेसिडेंट. ठीक आहे, तर सत्यशोधक समाज सर्वांना माहिती आहे ज्योतिबा फुले यांनी आणलेलं होतं, तर याची एक ॲडिशनल ब्रांच जी आहे छत्रपती शाहू महाराज यांनी इस्टॅब्लिश केली होती आणि त्याचं प्रिसाइडिंग पर्सन या प्रेसिडेंट कोण होतं, तर प्रिसाइडिंग पर्सन होते भास्करराव जाधव. ठीक आहे, भास्करराव जाधव यांना प्रिसाइडिंग पर्सन म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं होतं. तर ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज ऑर्गनाइज इन मुंबई. ठीक आहे, तर मुंबईमध्ये कोणते कोणते सेशन ऑर्गनाइज झालेले होते, तर ऑल ऑफ द आन्सर इज करेक्ट. ठीक आहे, हे सर्व सेशन जे होते, फर्स्ट सेशन, 5th सेशन, 20th सेशन आणि 35th सेशन, हे सर्व सेशन इंडियन नॅशनल काँग्रेसचे मुंबई या लोकेशनमध्ये झालेले होते. ठीक आहे, तर इथं तुम्हाला समजून येते की एमपीएससी राज्यसेवा किती जास्त फॅक्ट्सवर लक्ष देते. तर मुंबईमध्ये किती सेशन झालेले होते, कोणता सेशन तो होता, ते पण आपल्याला एक्झॅक्ट माहिती राहायला पाहिजे, जे की आपण जनरली राज्यसेवेच्या टाइमला इग्नोर करतो. ठीक आहे, आपण जनरली काय वाचणार, प्रेसिडेंट कोण आहेत, ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सेशनमध्ये ते जास्त लक्ष देणार ॲज कम्पेअर टू कुठे तो सेशन झालेला होता. ठीक आहे, आणि जे काही मेजर सेशन होते तिथं आपण लक्षात ठेवणार, पण पर्टिक्युलरली मुंबईमध्ये सेशन झालेला होता का, हे सर्व फॅक्ट्समध्ये तितके आपण लक्ष नाही देत. सो राज्यसेवेवरून जे कंबाईनचं एक्झामकडे जात असेल त्या मुलांना हे अशा फॅक्ट्सकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॅच द पेअर करायचे आहे. इथे काही दिलेले आहेत पर्सनॅलिटीज आणि त्यांचं पर्सनॅलिटीज ते कुठल्या प्लेसशी बिलॉंग करत होते त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला आन्सर दिसून येते 4, 2, 4, 3, 2, 1 इज द आन्सर. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर दिस इज द आन्सर. ठीक आहे, तर आता तुम्ही मॅच करून घ्या आणि तेच आहे आन्सर्स तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आपल्याला इथे काय सांगायचं आहे, एक सेकंड थांबून जा, 2 पेजमध्ये आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला इथे करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. ठीक आहे, इथलं या 4 स्टेटमेंटमधून कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर इथे आपल्याला जो स्टेटमेंट दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर 4 हा जो आहे स्टेटमेंट, दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, तर सध्यासाठी हेच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परमानंट सिस्टीम इथे काय म्हटलेलं आहे, परमानंट सिस्टीम लॉर्ड कॉर्नवॉलिस डिक्लेअर द परमानंट सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन बेंगॉल. ओके, नाही, तर म्हणजे हे आन्सर इज रॉंग. ठीक आहे, हे तीनही जे आन्सर्स दिलेले आहेत हे रॉंग आहे. इथे काय म्हटलं, ईस्ट इंडिया कंपनी एम्पॉवर द सिव्हिल ऑथॉरिटी इन मद्रास प्रोव्हिन्स. ते बेसिकली सिव्हिल ऑथॉरिटी किंवा जे दिवाणी राईट्स रिगार्डिंग जे पॉईंट्स वगैरे होते ते सर्व त्यांनी बेंगॉल, बिहार आणि ओडिसा रिजनमध्ये आणलेले होते. तर मद्रास इथे दिलेला आहे, हा रॉंग घेऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू द अलेक्झांडर देर इज नो प्रिन्सिपल ऑफ अ मर्चंटलिझम इन अ परमानंट सिस्टीम. ठीक आहे, दिस इज ऑल्सो द रॉंग पॉईंट बिकॉज मर्चंटलिझम रिगार्डिंग थोडेसं प्रोव्हिजन परमानंट सिस्टीम्समध्ये आपल्याला जनरली दिसून येतात. ठीक आहे, तर हे काही प्रिन्सिपल्स आपल्याला म्हणजे हे काही 3 ऑप्शन्स रॉंग आहेत आणि ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट वन. ठीक आहे, आणि हे लॉर्ड कॉर्नवॉलिस इथे बॉम्बे दिला आहे ना, ॲक्च्युली इथे बेंगॉल पाहिजे होतं. ठीक आहे, दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज रॉंग. त्याच्यानंतर इथे क्वेश्चन नंबर 13 कडे जाऊया आपण. डॅश वॉज द फर्स्ट फिमेल स्टुडंट ऑफ अ शारदा सदन. ठीक आहे, तो कोण आहे फिमेल स्टुडंट ऑफ अ शारदा सदन, तर ऑप्शन नंबर 2. ओके, बाकी सर्व आणि येस इथे जे बाकी दिलेले आहेत, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे आणि रमाबाई रानडे. ठीक आहे, यांनी पण बरेचसे न्यूजपेपर्स वगैरे लिहिले आहेत. ठीक आहे, त्यांचे पब्लिकेशन्स वगैरे, त्यांचे ऑर्गनायझेशन वगैरे आहेत, ते पण थोडं एकदा चांगल्याने रिवाईज करून घ्या. ठीक आहे, ऑप्शन्समध्ये आहेत, आपण समजू शकतो ते थोडे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आहेत. ठीक आहे, who from the following help a Lord Chelmsford to draft the Indian Administrative Act of 1919. ठीक आहे ना, 1919चा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्ट जो आहे, ठीक आहे, 1990चा, ज्याला आपण काय म्हणतो, मॉन्टेस्क्यू, चेम्सफोर्ड,
रिफॉर्म. आता इथं मॉन्टेग्यू कोण होणार, हा राहणार सेक्रेटरी ऑफ स्टेट. चेम्सफोल्ड कोण राहणार, चेम्सफोल्ड राहणार आपला व्हॉइसरॉय. ठीक आहे. तर यांनी दोघांनी म्हणजे हे जो याही दोघांनी मिळून ऑब्व्हियसली जो ऍक्ट आणण्यात आलं होतं त्याला आपण इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट पण म्हणतो. ठीक आहे. तर लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी आणलं होतं. तर त्यांची हेल्प कोणी केली होती, तर एक पर्सनॅलिटी होती, इंडियन पर्सनॅलिटी भूपेंद्रनाथ बासू. ठीक आहे. यांनी त्यांना हेल्प केली होती टू ड्राफ्ट द इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट ऑफ 1990. ठीक आहे. तर हा एक फॅक्ट झाला. नंतर क्वेश्चन नंबर 15ला आपण बघू. डॅश रोट अ आर्टिकल ऑन द टॉपिक ऑफ अ चाइल्ड मॅरेज अँड इन्फोर्स्ड विडो मॅरेज, सॉरी इन्फोर्स्ड विडोहुड. ठीक आहे. तर हे याचा आन्सर येते बायरामजी मालाबारी. ठीक आहे. बलरामजी मालाबारी आय थिंक. ठीक आहे. आय या एल पाहिजे होतं, एच पाहिजे होते इथं. ठीक आहे. थोडीशी स्पेलिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. तर या पर्सनॅलिटी जे होते ह्यांनी टॉपिक रिगार्डिंग चाइल्ड मॅरेज बद्दल वगैरे लिहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. नंतर क्वेश्चन 2020मध्ये जाऊया. बघा इथे तेच आहे, राज्यसेवेमध्ये कसं आपल्याला बरेचशा गोष्टी डिटेलिंगमध्ये डिस्कस करतो आपण, पण इथे मेजरली तेच आहे की जर आपल्याला फॅक्ट माहिती आहे तर माहिती आहे, नाही माहीत आहे तर थोडंसं गेसवर्कमध्ये इश्यू जाऊ शकते. सो काही फॅक्ट्स मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे जे PYQमध्ये आलेले आहेत, किंवा थोडा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण देत आहे, पण बाकी सर्व फॅक्ट्स किंवा एक PYQचं रिव्हिजन तुम्ही चांगल्याने करून जा. ठीक आहे. लिंक वगैरे मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. थोडा टाइम लागतंय जस्ट टू प्रॉपरली एक फॉर्म्युलेट करायसाठी. ठीक आहे. पण वी विल मेक शुअर आपल्या राज्यसेवा नाही, कंबाईनच्या आधीच तुम्हाला सर्व अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. अप्रॉक्स 1 वीकच्या आधीच सर्व पब्लिश होऊन जाईल. मोस्ट प्रोबेबली आज किंवा उद्यापर्यंत ते सर्व तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर डॅश स्टार्ट असोसिएशन, ज्यांचं नाव हे होतं ॲट नाशिक. ठीक आहे. तर याच्याबद्दल आपल्याला माहीत राहिलं पाहिजे. VD सावरकर ही वॉज द पर्सनॅलिटी ज्यांनी हे बेसिकली मंडली आणली होती नाशिकला. ड्युरिंग 1885 to 1919 who was known as अ अनक्राउंड किंग ऑफ बॉम्बे. ठीक आहे. तर हा आपल्याला सर्वांना माहिती आहे फिरोजशाह मेहता. ठीक आहे. यांना पॉप्युलरली अनक्राउंड किंग ऑफ अ बॉम्बे म्हणण्यात जायचं, बिकॉज ड्यू टू हिज इमॉर्फस म्हणजे इमॉर्फस नाही, सॉरी, एक्स्ट्रीम आपण म्हणू शकतो, इन्फ्लुएन्स होतं त्यांचं ओव्हर बॉम्बे म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन, आणि पब्लिक लाईफमध्ये पण त्यांचं मेजर रूल्स दिसून आलं होतं. त्याच्यामुळे फिरोजशाह मेहता यांना अनक्राउंड किंग ऑफ अ बॉम्बे पण म्हणण्यात येते. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे पण माहिती राहायला पाहिजे की दादाभाई नवरोजी हे जे आहे त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणलं जाते. ठीक आहे. भाऊदाजी लाड हे जे होते हे फिजिशियन होते आणि सोशल रिफॉर्मर होते. आणि जगन्नाथ शंकर सेठ तुम्हालाही माहिती आहे, ही वॉज द वन ऑफ द अर्लिएस्ट सोशल रिफॉर्मर्स, आणि ते थोडंसं काय म्हणतात लोन वगैरे देण्यामध्ये पण त्यांनी थोडं फेमस होते. MPSCचा राज्यसेवेचा पेपर जर तुम्ही बघितला असेल तर आपल्याला हा या पर्सनॅलिटीबद्दल चांगल्याने लक्षात आलेलं असेल मी कुठलं पॉईंट म्हणत आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर हू अमॉंग द फॉलोइंग वर्क फॉर द रिलिजियस अँड अ सोशल रिफॉर्म थ्रू द प्रार्थना समाज. ठीक आहे. तर प्रार्थना समाजमध्ये कोणते कोणते इन्व्हॉल्व पर्सनॅलिटी होते, तर प्रार्थना समाजच्या फाउंडेशनमध्येच आपल्याला माहिती आहे कोणते पर्सनॅलिटी होते. आत्माराम पांडुरंग, ठीक आहे, RG भंडारकर, हे सर्व पर्सनॅलिटी तर होतेच. त्याचबरोबर जर आपल्याला एक्झॅक्ट बघा हे फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व पर्सनॅलिटी होते, एक्झॅक्ट जर आन्सर माहिती राहायला पाहिजे की परत कोणत्या कोणत्या पर्सनॅलिटीनी यांच्यासोबत वर्क केलं आहे प्रार्थना समाजच्या याच्यामध्ये, तर ऑप्शनला आन्सर आहे ऑप्शन नंबर A, B आणि C, सॉरी B, A, B आणि C. ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. तुम्हाला तुमचे जे नोट्स आहेत त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल मिळून जाणार. ठीक आहे. प्रत्येक पॉईंटचं डिस्कशन. ठीक आहे. आणि थोडंफार तर मी इथे तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंतर आपण बघू वेअर डिड द फर्स्ट रिवॉल्ट ऑफ अ फार्मर टेक प्लेस ऑन 12 मे 1875. तर 1875 मध्ये आपल्याला माहिती राहायला पाहिजे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये एक रिवॉल्ट झालेला होता ज्याला आपण म्हणतो डेक्कन रिवॉल्ट. डेक्कन रिवॉल्ट या रायोट. ठीक आहे. 1857मध्ये ऑन 12 मे 1857. ठीक आहे. आणि हे सुपी हा विलेज जो आहे पुणे डिस्ट्रिक्टमधला तिथे झालेला होता. बेसिकली डेक्कन रिवॉल्ट कोणाच्या अगेन्स्टमध्ये होता, जे कोणी मनी लेंडर्स होते. ठीक आहे. आणि इनडेप्थनेसच्या अगेन्स्टमध्ये होता, आणि एक्सप्लॉयटेटिव्ह रेव्हेन्यू प्रॅक्टिसेस, ठीक आहे, त्या लोकेशनमध्ये होत होती. त्याच्यामुळे हा बेसिकली रिवॉल्ट आणण्यात आला. ठीक आहे. तर सुपे हे जे आहे एक विलेज होतं. ठीक आहे. पुणे डिस्ट्रिक्टमधलं. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली म्हटलं तर पुणे म्हणण्यापेक्षा आपण सुपे हे लोकेशनला क्लिक करू. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर B इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुणे नाही आहे ना, पुणे डिस्ट्रिक्टमधलं सुपे विलेज. ओके. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोविंग आहे इथे, इथे ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे. याला आपल्याला यांच्यासोबत मॅच द पेअर करायचं आहे. ठीक आहे.
तर इथे 1857च्या रिव्हॉल्टमध्ये कोणती इन्व्हॉल्व पर्सनॅलिटीज होते, कुठल्या लोकेशन सोबत. ठीक आहे, हा सिमिलर क्वेश्चन आधी पण आलेला होता. तर सध्या आता इथे प्रत्येक नाव वाचण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगून देते. ऑप्शन नंबर 4, 3, 2, 1 इज द आन्सर. ठीक आहे, 4, 3, 2, 1. ओके. नंतर डिमांड ऑफ अ फ्रीडम ऑफ अ एक सेकंड, हां, डिमांड ऑफ अ फ्री डिमांड फॉर द फ्रीडम फॉर अ कॉलनीज वॉज लाईक आस्किंग फॉर अ मून. ठीक आहे, हे कोणी म्हटलंय? तर हे लॉर्ड मोर्ले यांची ही स्टेटमेंट आहे की डिमांड जो आहे ऑफ अ फ्रीडम फॉर अ कॉलनीज, ठीक आहे, याचं हे कुठं ना कुठं तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला मून दैती चंद्र हवं आहे. ठीक आहे, तर हे जॉन मॉर्ले यांची स्टेटमेंट आहे. ठीक आहे, तर याच्याने समजून येते की ब्रिटिश वॉज सो रिलेक्टंट टू ग्रांट अ सेल्फ गव्हर्नमेंट टू द कॉलनीज. ठीक आहे, त्याच्यानंतर द फर्स्ट टेलिग्राफ लाईन वॉज लेड फ्रॉम कुठल्या लोकेशन. तर आपल्याला माहिती आहे, हा इझी आहे क्वेश्चन, कलकत्ता टू आग्रा या लोकेशनमधून स्टार्ट झाली होती फर्स्ट टेलिग्राफ लाईन ड्युरिंग अ लॉर्ड डलुझे टाइम. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर हू फ्रॉम द फॉलोविंग वॉज इन द फोर फ्रंट टू युनाइट द वर्कर टू फॉर्म देअर असोसिएशन. ठीक आहे, तर वर्कर्ससाठी जे मेजर म्हणजे आपण म्हणू शकतो वर्कर्ससाठी ज्यांनी खूप काम केलं त्याच्यामध्ये एक मेजर पर्सनॅलिटी येते नारायण मेघाजी लोखंडे. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी इवन बॉम्बे, बरेच लोकांना माहीत पण असेल, बॉम्बे मिल हँड असोसिएशनचं पण फॉर्मेशन केलं. ठीक आहे, बेसिकली हे जी होती बॉम्बे मिल हँड असोसिएशन, इट इज रिगार्डेड ॲज इंडियाज फर्स्ट ऑर्गनाइज लेबर असोसिएशन. ठीक आहे, इंडियाची फर्स्ट ऑर्गनाइज लेबर असोसिएशन म्हटलं जाते. हे पण नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्टार्ट केलेली होती. तर लेबर वर्कर्स वगैरे म्हटलं तर मेजरली नारायण मेघाजी लोखंडे ही आन्सर राहणार. ओके. त्याच्यानंतर अंडर हुज चेअरमॅनशिप डी द बॉम्बे गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश द रेल्वे बोर्ड. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए इज अ आन्सर. तर लेफ्टनंट प्रेस्कॉट यांच्या अंडरमध्ये बॉम्बेमध्ये रेल्वे बोर्ड याचं इस्टॅब्लिश करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, फाइंड द रॉंग स्टेटमेंट. इथे आपल्याला रॉंग स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. सो द फर्स्ट जे दिलं आहे की सरला देवी चौधराणी यांनी ऑल इंडिया वुमेन काउन्सिलचं फॉर्मेशन केलं. दिस इज अ रॉंग स्पेअर. ठीक आहे, आणि आता तुम्हाला मला सांगायचं आहे की कमेंट सेक्शनमध्ये की ऑल इंडिया वुमेन काउन्सिल हे कोणी फॉर्म केलं. ठीक आहे, याचं मला आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करून द्या. रेस्ट ऑफ द जे दिलेले आहेत की डॉक्टर आणि बेसन यांनी वुमेन इंडियन ऑर्गनायझेशनला असोसिएशनला फॉर्म केलं, दॅट इज करेक्ट. मेहरभाई टाटा यांनी नॅशनल काउन्सिल फॉर वुमेन इन इंडिया याचं फॉर्मेशन केलं, हे पण करेक्ट आहे. मॅरिगेट कझन्स, ठीक आहे, तर यांनी ऑल इंडिया काँग्रेस वुमेन कॉन्फरन्स याला हेल्ड केलं, हे पण आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, बस तुम्हाला कमेंटमध्ये त्याचा आन्सर मला द्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठलं लोकेशन वॉज द सेंटर ऑफ अ वहाबाई मुवमेंट जे नॉर्थ इंडियामध्ये झालेली होती. तर याचा आन्सर आहे पटना. पटनामध्ये पटना बिहार. ठीक आहे, तर तिथे जे आहे वहाबाई मुवमेंट नॉर्थ इंडियामध्ये जी बेसिकली झालेली होती त्याचं मेजर लोकेशन होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हू हेल्प ज्योतिबा फुले इन रनिंग अ गर्ल्स स्कूल ॲट अ पुणे. ठीक आहे, तर कोणी कोणी हेल्प केलं ज्योतिबा फुले यांना स्कूल इस्टॅब्लिश करण्यासाठी. ठीक आहे, और रनिंग द स्कूल. बघा ज्योतिबा फुले यांचा मेजर राहिलेला आहे रोल फॉर वुमेन्स एज्युकेशनसाठी. ठीक आहे, वुमेन्स एज्युकेशनसाठी. सो आपल्याला माहिती राहायला पाहिजे त्यांनी वन ऑफ द फर्स्ट स्कूल पण इस्टॅब्लिश केली पुणे या डिस्ट्रिक्टमध्ये. ठीक आहे, फॉर अ गर्ल्स. आता यांना कोणी कोणी हेल्प केलं फॉर पर्टिक्युलरली रनिंग द स्कूल. तर याच्यामध्ये आपल्याला आन्सर येते ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर मॅच द पेअर करायचं आहे परत आपल्याला. बघा मॅच द पेअर्सवर राज्यसेवापेक्षा आपल्याला यावर्षी राज्यसेवेमध्ये पण बरेचसे मॅच द पेअर आले होते, पण कंबाईनमध्ये खूप आपल्याला म्हणजे रिलेटिव्हली जास्त दिसून येतात. ठीक आहे, इथं मॅच द पेअर करायची आहेत. इथे सर्टन हां पर्सनॅलिटीज दिलेत आणि त्यांना मॅच करायचं आहे इथे करेक्ट मॅच. तर आपल्याला इथे आन्सर दिसून येणार 1, 2, 3, 4. ठीक आहे, तर हे काही आपल्याला मेजरली दिसून येत आहे आन्सर. ठीक आहे, तर तुम्ही मॅच करून घ्या. ठीक आहे, नंतर द डे लोकमान्य तिलक पास्ट अवे गांधीजी लॉन्च विच मुवमेंट इन अ बॉम्बे. ठीक आहे, तर ॲज सून एज म्हणजे ॲज सून एज नाही म्हणू शकत, पण जेव्हा बाल गंगाधर तिलक
ज्याला आपण लोकमान्य तिलक पण म्हणतो, ठीक आहे. ही पास्ट अवे बेसिकली ऑन 1 ऑगस्ट 1920 आणि याच टाइम पिरियडमध्ये ऑन आय थिंक ऑन द सिमिलर डे गांधीजी यांनी जे आहे नॉन कॉपरेशन मुवमेंटचं कॅम्पेन लॉन्च केलं बॉम्बेमध्ये, ठीक आहे. आणि ही वन ऑफ द मेजर नॅशनल मुवमेंट म्हणली, हे तुम्हाला पण माहिती आहे, नॉन कॉपरेशन मुवमेंट, ठीक आहे. आत्ताच आपण बघितलं होतं चौरी चौराचं पण इन्सिडेंट होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला परत माहिती आहे बरेचसे म्हणजे काय काय झालं होतं ते सर्वांना लक्षात असेल. सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंटच्या टाइमला काय झालं आणि क्विट इंडिया मुवमेंटच्या टाइमला काय झालं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर हां इयर नंबर 2021कडे आता जाऊया, ठीक आहे. 2020चे पूर्ण क्वेश्चन झालेले आहेत. इथे परत आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. इथला आपल्याला आन्सर येणार आहे 2, 3, 4 आणि 1. ऑप्शन नंबर 2 इज अ आन्सर, ठीक आहे. आता तुम्ही मॅच करून घ्या की जसं की बालशास्त्री जांभेडकर ही वॉज द फर्स्ट सपोर्टर फॉर द फिमेल एज्युकेशन. गोपाल हरी देशमुख, ठीक आहे, काँग्रेशन ऑफ अ रिमॅरेज. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जर बघितलं तर इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ महात्मा ज्योतिबा फुले ऑर्फनेज आणि महर्षी ढोंडू केशव कर्वे यांचं विडो होम, ठीक आहे. तर हे काही 4 आपल्याला ऑप्शन चे आन्सर्स मी तुम्हाला सांगितले, ठीक आहे. तेच आहे पर्सनॅलिटी आणि त्यांच्या रिगार्डिंग जे काही ऑर्गनायझेशन असेल, कुठली बुक त्यांनी लिहिली, कुठलं पिरियडिक त्यांनी लिहिलं, हे आपल्याला मेजरली 4-5 वर्ष तर आपल्याला दिसून आलेलंच आहे. सिमिलरली 2024-25च्या टाइम पिरियडमध्ये पण तुम्हाला दिसून येणार, 26मध्ये पण आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर द फर्स्ट एव्हिएशन कंपनी, ठीक आहे, वॉज स्टार्टेड इन 1932 बाय द इंडियन इंडस्ट्रियलिस्ट. आणि ते कुठले पर्सन म्हणजे कोण पर्सन होते ते, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी टाटा एअरलाईन लिमिटेड, ठीक आहे. ऑप्शन नंबर म्हणजे इथे बी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर इथे 3 येणार, ठीक आहे. ओनली बी इज अ आन्सर. नंतर फॉर रिअलिस्टिक प्रोग्रेस ऑफ अ नेशन प्रोग्रेसिव्ह रिलिजन शुड बी स्प्रेड आउट as long as the religious awareness is happening. Till then realistic success is not achieved, ठीक आहे. तर ही जी स्टेटमेंट आहे ही कुणी दिली होती, ठीक आहे. तर बेसिकली ही जी स्टेटमेंट आहे इथे जर तुम्ही ऑप्शन्सला एक्सप्लोर करणार तर ऑप्शन नंबर ए आणि बी, ठीक आहे. डॉक्टर भांडरकर आणि जस्टिस रनाडे, ठीक आहे, या दोघांनी ही बेसिकली ही स्टेटमेंट या त्यांचं ओपिनियन हे होतं, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे प्रेझेंट द क्वेश्चन ऑफ अ वर्कर इन विच ऑफ द फॉलोइंग न्यूजपेपर, ठीक आहे. तर नारायण मेघाजी लोखंडे यांचं एक न्यूजपेपर होतं ज्याला आपण दीनबंधू म्हणतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी बरेचसे वर्कर्स रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा लेबर प्रॉब्लेम्स, ठीक आहे, हे सर्व मेन्शन केलेले होते. आणि त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे यांना फादर ऑफ इंडियन लेबर मुवमेंट पण म्हटलं जाते, ठीक आहे. हे थोडंसं ना लॅग होत आहे याला डिस्प्ले होण्यासाठी, पण ठीक आहे, मी प्रोनाऊन्स करताय तर थोडं तुम्हाला समजत असेलच, ठीक आहे. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, ठीक आहे, रामाबाई रनाडे, ताराबाई शिंदे आणि जानका शिंदे, ठीक आहे. या सर्वांनी कुठलं कुठलं इस्टॅब्लिशमेंट केलं, एखादं बुक लिहिलं किंवा कुठल्या एका ऑर्गनायझेशनला इस्टॅब्लिशमेंट केलं, त्याच्याबद्दल आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. तर आपल्याला माहीत राहायला पाहिजे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन इस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर रमाबाई रनाडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब याला इस्टॅब्लिश केलं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना ही जे पुस्तक आहे ते लिहिली. आणि जानका शिंदे यांनी ही लास्ट वन, ठीक आहे, एस्टॅब्लिश केलं, ठीक आहे. तर हे आपल्याला क्वेश्चन नंबर 5चा आन्सर मिळालं. परमहंस सभा, ठीक आहे, वॉज एस्टॅब्लिश ॲट मुंबई इन 1849 अँड इट गिव्ह एम्फसिस ऑफ वॉट, ठीक आहे. तर परमहंस सभा ही जी बनवण्यात आली होती, बेसिकली परमहंस सभा हे जे होती बेसिक आपण म्हणू शकतो कास्ट बॅरियर, कास्ट डिस्क्रिमिनेशन रिगार्डिंग ही मुवमेंट आणण्यात आलेली होती. यांचं मेन हेच होतं की जे ऑर्थोडॉक्स प्रॅक्टिसेस आहे त्यांना ते रिजेक्ट करायचे, इव्हन आयडल वर्कशिप याच्या पण ते अगेन्स्टमध्ये होते, ठीक आहे. तर परमहंस सभा, आता प्रश्न पडते परमहंस सभा कोणी इस्टॅब्लिश केली होती, तर त्याचे इन्व्हॉल्ड पर्सनॅलिटीजचा आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे, ठीक आहे. तो ऑप्शन नंबर ओनली सी इज अ करेक्ट आन्सर, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर इथे ओनली सी मध्ये ना, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे द्यायचं आहे की कुठली पर्टिक्युलर पर्सनॅलिटी कुठल्या मेजर लेबर ऑर्गनायझेशन सोबत लिंक्ड आहे. तर आत्ताच आपण बघितलं नारायण मेघाजी लोखंडे यांनी इश्यू रेज केलं वर्कर्स रिगार्डिंग बंधू न्यूजपेपरमध्ये. महात्मा गांधी यांचं जर बघितलं
तर अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनमध्ये त्यांचा मेजर रोल राहिलेला आहे. ठीक आहे. एस्टॅब्लिशमेंटमध्ये BP हे ठीक आहे, हे वाचून घ्या. आणि हे लाला लजपत राय यांचं म्हणजे ऑब्व्हियसली हे जे होते मद्रास लेबर युनियनमध्ये येणार. आणि लाला लजपत राय ही वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ठीक आहे. तर असं काही आपल्याला आन्सर्स दिसून येणार. ठीक आहे. तर 4, 3, 2, 1 इज अ अगेन आन्सर. ओके. त्याच्यानंतर हू एक्सप्रेस, एक सेकंड थांबून जा. हां, हू एक्सप्रेस द व्ह्यू रिगार्डिंग द इम्पॅक्ट ऑफ अ कॉलनिझम ऑफ इंडिया. ठीक आहे. तर कोणी एक्सप्रेस केलेले आहेत हे व्ह्यू. ऑप्शन नंबर आय थिंक इथे ना थोडंसं ओके 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 आलेलं आहे खाली ऑप्शन्समध्ये तसं दिलं आहे. सो वेल्थ ऑफ इंडिया इन फॉलोविंग ऑफ अ कंट्री, ठीक आहे, इज फ्लोईंग फॉलोविंग सॉरी पार्डन मी, वेल्थ ऑफ इंडिया इज फ्लोईंग आउट ऑफ द कंट्री. ठीक आहे. तर हे कोणी दिलं होतं, गोपाल हरी देशमुख यांची स्टेटमेंट होती. गोपाल हरी देशमुख. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्यू टू द इकॉनॉमिक ड्रेन इंडिया हॅज बिकम पुअर डिस्पाईट बिंग वन्स इट इज रिच, हे RC दत्त यांची स्टेटमेंट होती. इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन इन इंडिया इज लाईक अ ट्रिब्यूट. ठीक आहे. हे आपल्याला जस्टिस रनाडे यांनी दिले होतं. त्याच्यानंतर द टाइम हॅज कम टू सेक्युअर अ ट्रेड विथ अ स्क्वॉड. ठीक आहे. तर हे लास्ट सर जॉर्ज ऑक्सिडेंट. ठीक आहे. तर हे पर्सनॅलिटी दिलं होतं. तर तुम्हाला ऑप्शन नंबर इथे 3 मध्ये हे सर्व दिसून येणार. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. सॉरी पार्डन बॅकग्राऊंड नॉईजसाठी. त्याच्यानंतर गोपाल हरी देशमुख, रमेश RC दत्त, जस्टिस रनाडे आणि सर जॉर्ज ऑक्सिडेंट. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. नंतर क्वेश्चन नंबर 9ला आपण आता बघू की अकॉर्डिंग टू द दादाभाई नवरोजी व्हॉट वॉज बिंग ड्रेन आउट डॅश वुड कुड जनरेट मोर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इफ इट इन्व्हेस्टेड इन इंडिया. बघा कसं असते, तुम्हाला माहीत असेल इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन जे होत होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये बरेचसे जे रिफॉर्मर्स होते त्यांनी काय म्हणतात त्याला आपण व्हॉइस रेज केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामधून एक होते दादाभाई नवरोजी आणि बाकी वरती आपण जे बघितलं ना RC दत्तची काय म्हटलं लोखंडे लोखंडे नाही लोकहितवादी गोपाल हरी देशमुख. ठीक आहे. जस्टिस रानाडे यांचे सर्वांचे स्टेटमेंट तुम्ही बघितले की कशा हिशोबाने इकॉनॉमिक ड्रेन जे होत होतं इंडियामध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांचे काय व्ह्यूज होते आणि त्यांनी कशा हिशोबाने कुठली स्टेटमेंट दिली होती. त्याच्यामधलं एक होतं दादाभाई नवरोजी. दादाभाई नवरोजी यांनी बेसिकली एक ड्रेन थेरी होती. ठीक आहे. तुम्हाला लक्षात असेल ड्रेन थेरी हे दिली होती. त्याच्यामध्ये होतं की ब्रिटिश रूल काय करतायत ते ट्रान्सफर करत आहे सरप्लस जे काही प्रॉफिट होत आहे त्यांना ते पूर्ण ते ट्रान्सफर करत आहे टू द अब्रॉड. ठीक आहे. तर त्याच्या अकॉर्डिंग ते म्हणतात आपण म्हणतो ना ड्रेन करत आहे समथिंग. तर दे आर ड्रेनिंग द वेल्थ फ्रॉम इंडिया अँड ते आपल्या अब्रॉडमध्ये ते नेत आहेत. ठीक आहे. तर त्याच्या रिगार्डिंग त्यांनी म्हटलं होतं आणि हे स्टेटमेंट देताना त्यांचं मेजरली हेच होतं की पोटेन्शियल सरप्लस जे काही जनरेट होत आहे ठीक आहे त्यांना ते इन्व्हेस्ट आउटसाइड इंडिया करत आहे हे पॉईंट होतं. तर ऑप्शन नंबर 4 इज आन्सर. ठीक आहे. त्यांच्या ड्रेन थेरी मध्ये त्यांनी बोललेलं होतं. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप प्रोडक्शन इन्क्रीज ड्यू टू कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर ड्युरिंग ब्रिटिश इंडिया और ब्रिटिश रूल. ठीक आहे. तर याचं ऑल ऑफ द अबो येते. कमर्शियलायझेशन प्रत्येक प्रोडक्टचं झालं होतं. तर टी असेल, वीट असणार, शुगर कॅन, कॉटन, ज्यूट, इंडिगो, टोबॅको किंवा ओपियम. ठीक आहे. तर ऑल ऑफ द अबो इज अ आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 11ला बघू. ठीक आहे. बरेचसे क्वेश्चन्स आहेत. आता थोडंफारच राहिलेलं आहे म्हणजे 2-3 वर्षाचं आहे आणि दॅट्स इट. इथे आपल्याला ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11ला आपल्याला कव्हर करायचं आहे. विच अवॉर्ड वॉज गिवन टू द पंडिता रमाबाई बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. ठीक आहे. तर पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश गव्हर्नमेंट थ्रू केसरी हिंद हा जो आहे टायटल देण्यात आलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर हू वॉज द फर्स्ट लीडर ऑफ अ रिव्हॉल्युशन ऑफ अ नेटिव्ह फार्मर्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये आन्सर येणार ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. हे आपल्याला माहीत राहायला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे आन्सर नंबर बी म्हणजे इथं ऑप्शन नंबर 3 येणार आन्सर. ठीक आहे. करेक्ट आन्सरमध्ये द सिव्हिल रिबेलियन बिगेन फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग रिजन. ठीक आहे. तर सिव्हिल रिबेलियन ऑब्व्हियसली त्या टाइमला एक्सप्लॉयटेशन जास्त तर म्हणजे मेजर आपण जो म्हणू शकतो मेजर हेड
ऑफ इकॉनॉमी ते बेंगॉल होतं. तर मेजरली खूप सारे जे काही रिव्हॉल्ट झाले, ठीक आहे, रिबेलियन झाले, ते बेंगॉल रिजनमधूनच स्टार्ट झाले. तर आन्सर इथं पण बेंगॉल येणार. ठीक आहे, तर बेंगॉल आणि बिहार. ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द फॉलोइंग पर्सन हू हॅज डन द फॉलोइंग वर्क. ठीक आहे. तर इथे म्हटलं आहे की एक चाइल्ड मॅरेजची प्रॉब्लेम, ठीक आहे, हे प्लेस करण्यात आली होती इन दिअर फेमस ड्रामा श्रद्धा. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे कोणी दिलं होतं? गोविंद बल्लव. ठीक आहे, गोविंद बल्लव. आय थिंक यांचं परत एक नाव आहे ना, गोविंद बल्लव. आय नीड टू चेक, हे मी थोडंसं चेक करून घेणार. ठीक आहे, परत फुल नेम आहे त्यांचं काही. ठीक आहे, ते हे एक पॉईंट त्याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर हंटर कमिशन रिगार्डिंग बिफोर द हंटर कमिशन द कंडिशन ऑफ अ वुमेन एज्युकेशन वॉज प्लेस विथ अ स्टॅटिस्टिकल डाटा. हे कोणी प्लेस केलं? पंडिता रमाबाई यांनी प्लेस केलं. त्याच्यानंतर श्रद्धा आश्रम, ठीक आहे, वॉज फेमसली म्हणजे फेमस फॉर कशासाठी? विडोसाठी इस्टॅब्लिश केलं होतं. आणि हे कोणी इस्टॅब्लिश केलं होतं? रमाबाई रानाडे यांनी. त्याच्यानंतर माझे पुराण, ठीक आहे, ऑटोबायोग्राफी पुराण, माझे पुराण, हे कोणी लिहिली होती? ते अहिल्याबाई कर्वे यांनी लिहिलेली त्यांची ऑटोबायोग्राफी आहे. ठीक आहे. तर हे काही आन्सर्स आपल्याला दिसून येतात. तर ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू रिगार्डिंग 1857चं रिव्हॉल्ट. ठीक आहे, कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे हे आपल्याला इथे सांगायचे आहे. तर इथे ते दिले आहे की क्वेश्चन नंबर म्हणजे ऑप्शन जर बघितला तर ए, सी आणि डी इज अ करेक्ट स्टेटमेंट. इथे तिने जे स्टेटमेंट दिले आहेत, ए, सी आणि डी इज अ करेक्ट स्टेटमेंट. आता इथे जे दिलेलं आहे की राणी बक्काबाई ऑफ नागपूर भोसले dynasty supported the rebellion. This is a wrong answer because Rani Baikabai of Nagpur did not support the rebellion and generally maintain a pro-British stance. ठीक आहे, दॅट्स वाय हा जो ऑप्शन आहे तो रॉंग आहे आणि ऑप्शन नंबर आपला 3 इज अ करेक्ट वन. ठीक आहे, ए, सी आणि डी. ठीक आहे. 1857च्या रिव्हॉल्टमध्ये बरेचसे क्वेश्चन्स आहेत, तर थोडं चांगल्याने त्या रिव्हॉल्टबद्दल बघा. आणि त्याच्यामध्ये पण पर्टिक्युलरली महाराष्ट्र ओरिएंटेशनने जास्त प्रश्न आहेत. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू रिगार्डिंग द ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए, बी आणि सी हे करेक्ट स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याचाच अर्थ आहे की नागपूर काउन्सिल presented 20-year road development program to the government. This is a wrong statement. ठीक आहे, ओके. दॅट्स इट. हा आपल्याला आन्सर माहीत झालं, ए, बी आणि सी. बाकीचे स्टेटमेंट तुम्ही वाचू शकता की कुठल्या पर्टिक्युलर ट्रान्सपोर्ट रिगार्डिंग प्रोव्हिजन कोणी आणलेली होती. ठीक आहे. परत आपल्याला मॅच द पेअरचं क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, इथे करेक्ट करायचं आहे, म्हणजे करेक्टली मॅच करायचं आहे मॅच द पेअरमध्ये. तर इथं आपल्याला ऑप्शनवर फर्स्ट मुंबई मिल वर्कर युनियन. ठीक आहे, मुंबई मिल वर्कर युनियन हे कोणी स्टार्ट केली होती? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. अहमदाबाद मिल टेक्सटाईल युनियन महात्मा गांधी. मद्रास येस आणि हे ऑल म्हणजे लाला लजपत राय. ठीक आहे, आताच आपण सिमिलर क्वेश्चन बघितला, आय थिंक रिपीट झालेला आहे, या शायद प्रिंटिंगमध्ये थोडं प्रॉब्लेम आला. ठीक आहे, पण तुम्ही समजून गेलं की हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन फोकस म्हणजे फोकस एरिया आहे. ठीक आहे, वर्कर युनियन किंवा लेबर युनियनबद्दल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हां, इथे आपल्याला परत मॅच द पेअरवरच प्रश्न आहे. ओके. हां, सेशन्स जे झाले होते काँग्रेसचे, त्याचे कोण प्रिसाइडिंग पर्सन होते, त्याला आपण मॅच द पेअर करायचं आहे. ओके. तर आपल्याला माहिती राहायला पाहिजे, बॉम्बेमधला जो फर्स्ट सेशन झाला होता तो ऑप्शन नंबर 3 उमेशचंद्र बॅनर्जी. मी आत्ताच सांगितलं होतं थोडा टाइम पहिले. सेकंड जो सेशन झालेला होता सेकंड काँग्रेस सेशन 1856ला, त्याचे हेड होते दादाभाई नौरोजी. थर्ड काँग्रेस सेशन जे मद्रासमध्ये झालेलं होतं, त्यांचे हेड होते बरुद्दीन तय्यब जी. आणि त्याच्यानंतर फोर्थ काँग्रेस सेशन जे अलाहाबादमध्ये झालं होतं, जॉर्ज युले. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. 1847ला, ठीक आहे, एक सेकंड आपण थांबवतो. 1847ला हू वॉज द फर्स्ट टू डिमांड द लॉन्च ऑफ अ रेल्वे कनेक्टिंग द मुंबई पोर्ट टू द कॉटन प्रोड्युसिंग रिजन. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए येते, ब्राईट. ठीक आहे, हे जे पर्सनॅलिटी होते जॉर्ज ब्राईट यांनी म्हणजे फर्स्ट टाइम अशी डिमांड ठेवली होती की रेल्वे कनेक्शन राहायला पाहिजे मुंबईचं जो पोर्ट लोकेशन आहे टू द कॉटन प्रोड्युसिंग रिजनला. ठीक आहे, तर हे एक आन्सर झालं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ते पण पर्टिक्युलरली 1935ला याच्या अंडरमध्ये कुठल्या इन्स्टिट्यूशनचं फॉर्मेशन करण्यात आलेलं होतं? तर याच्या अंडरमध्ये बेसिकली ऑप्शन नंबर ए दॅट इज फेडरल कोर्ट, ऑप्शन नंबर बी दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ऑप्शन नंबर डी हाय कमिशनर. ठीक आहे, हे 3 मेजर जे इन्स्टिट्यूशन आहे ते बनवण्यात आलेले होते. ठीक आहे,
ओके. फेडरल रेल्वे याच्यात येणार नाही. लक्ष्मीकांत वाचलं असेल तरी पण आपण आन्सर देऊ शकतो. हां. ओके. त्याच्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग वॉज द एम ऑफ अ ट्रेडिंग इकॉनॉमी ऑफ अ ब्रिटिश गव्हर्नमेंट? ठीक आहे. तर एम काय आहे? तर ऑप्शन म्हणजे एम आहे ट्रेडिंग इकॉनॉमीचं एम काय राहणार की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला कंट्रोल करायचं आहे ऑन इकॉनॉमिक फॅक्टर. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊ. व्हॉट डॉक्टर भाऊ दाजी लाड वॉज अ प्रपोनंट ऑफ? ठीक आहे. तर ह्यांनी विडो रिमॅरेज बद्दल त्यांचं मेजर स्टान्स राहिलेला आहे. ठीक आहे. ही वॉज अ सोशल रिफॉर्मर आणि विडो रिमॅरेज बद्दल व्हेरियस इनिशिएटिव्ह त्यांनी घेतले होते. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर करेक्ट पेअर मॅच करायची आहे आपल्याला. तर आपण इथे बघितलं आचार्य बालशास्त्री जांभळकर. ठीक आहे. यांनी हे आपलं श्रीपद शेषद्री ठीक आहे प्युरिफिकेशन मुवमेंट एक स्टार्ट केली होती. ठीक आहे. अगेन्स्ट द ख्रिश्चन मशिनरीज. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड बघितलं हे 2 पर्सनॅलिटी. ठीक आहे. यांच्याबद्दल जर बघितलं तर यांनी मानव धर्म सभा सुरतमध्ये इस्टॅब्लिश केली होती. थर्ड पर्सनॅलिटी. आणि बेसनबद्दल जर बघितलं तर शी हॅज इस्टॅब्लिश अ सेंट्रल हिंदू कॉलेज. आणि फोर्थ केशवचंद्र सेनबद्दल बघितलं तर त्यांनी तिचं नॉर्मल स्कूल आहे ना विक्टोरिया इन्स्टिट्यूशनचं फॉर्मेशन केलं. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2, 1, 4 आणि 3 इज अ करेक्ट फ्लो. ठीक आहे. ओके. 2, 1, 3 2, 1, 4, 3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलं आहे संथाल रिव्हॉल्ट जे झालेलं होतं त्याच्याबद्दल फॉल्स स्टेटमेंट सांगायचं आहे. संथाल रिबेलियन बद्दल आपल्याला फॉल्स स्टेटमेंट सांगायचं आहे. तर सर्वात आधी संथाल रिबेलियन हे पंजाब रिजनमध्ये झालेलं तर ऑब्व्हियसली नाही. ठीक आहे. तर हा तर आपला एक नाही आय थिंक संथाल डिस्क्राईब सॉरी तसं नाही विचारलंय रिजन नाही विचारलंय इथे काय विचारलंय इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन व संथाल इज प्रेझेंटेड इन द पब्लिक रिव्ह्यू. ठीक पंजाब रिव्ह्यू असू शकते लिहिलं असेल त्या पुस्तकामध्ये. ठीक आहे रिव्ह्यूमध्ये संथाल डिक्लेअर द डिसिजन ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ स्टेट ऑफ अ ट्रूथ नाही. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे. कन्हू द लीडर ऑफ अ संथाल किडनॅप करण्यात आलेलं होतं. येस त्यांना कॅप्चर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर माऊली द ऑफिसर गेव अ रिपोर्ट ऑफ अ ड्युअल ऑफ अ संताल. ठीक आहे. तर दिस इज ऑल्सो द फॉल्स स्टेटमेंट. तर ऑप्शन नंबर बी आणि डी इज अ फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे. तर आन्सर आपला येणार बी आणि डी. ठीक आहे. संताल रिबेलियन पंजाब रिव्ह्यूमध्ये लिहू शकता त्याच्याबद्दल का बरं नाही. ठीक आहे. तर हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. जनरलाइज स्टेटमेंट मोस्टली करेक्ट असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला परत मॅच द पेअर करायचे आहे. तर याचा आन्सर येणार 3. ठीक आहे. पहिलं येणार हे वर्धा आणि नागपूर. ठीक आहे. सेकंड येणार यवतमाळ. थर्ड येणार अमरावती आणि हे येणार बेलाग्राम. ठीक आहे. तर आता तुम्ही मॅच द करून घ्या की रिस्पेक्टेड लीडर आणि ते कुठल्या पर्टिक्युलर लोकेशनसोबत ते असोसिएटेड होते. ठीक आहे. म्हणजे वर्धा आणि नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि बेलागाम. ठीक. नंतर गोपाल गणेश आगरकर वॉज रिलेटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग न्यूजपेपर? ठीक आहे. तर गोपाल गणेश आगरकर बद्दल जर आपण बघितलं तर त्यांनी ऑप्शन नंबर ए आणि सी. ठीक आहे. केसरी आणि ओके विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? ठीक आहे. केसरी मराठा आणि सुधारक सोबत ते असोसिएटेड होते. इथं विचारलं नाही आहे की कोणी एस्टॅब्लिश केलं किंवा कोणी आणलं होतं इनिशिएट केलं होतं त्याच्याबद्दल नाही आहे. कोण असोसिएटेड होते रिलेटेड टू विच न्यूजपेपर. ठीक आहे. कोणी आणलं होतं हे नाही विचारलं बिकॉज केसरी आणि मराठा आपल्याला माहिती आहे गोपाल गणेश आगरकर यांनी नाही आणलं. कोणी आणलं ते मला कमेंटमध्ये लिहून द्या. ठीक आहे. इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्या. केसरी आणि मराठा न्यूजपेपर हे कोणी आणलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे गोपाल गणेश आगरकर हे असोसिएटेड आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे रिलेट करतात म्हणजे त्याच्यामध्ये असू शकतं त्यांनी पब्लिकेशनमध्ये काही योगदान केलेलं असेल त्याच्या रिगार्डिंग हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हे झालं. नंतर इथे आपल्याला काय दिलेलं आहे आयडेंटिफाय द फॉलोइंग पर्सन आणि त्यांना मॅच द पेअर करायचं आहे. तर इंडिया हा न्यूजपेपर म्हणजे इंडिया न्यूजपेपर लिहिलं. बॉम्बे असोसिएशनला इस्टॅब्लिश केलं. ईस्ट इंडिया असोसिएशनला इस्टॅब्लिश केलं. इव्हन प्रेसिडेंट राहिलेले आहेत ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. ठीक आहे. तर हे कोणते पर्सनॅलिटी आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन म्हटलं तर आपल्याला डायरेक्टली लक्षात येते दादाभाई नौरोजी. ठीक आहे. जर बाकी पण काही फॅक्ट्स नशील लक्षात येतं तर हे आपल्याला काही आन्सर आहे. आत्ताच आपण थोडा वेळ पहिले पण बघितलं सेकंड जो सेशन झाला होता इंडियन नॅशनल काँग्रेसचा त्याच्यामधले प्रिसाइडिंग पर्सन कोण होते? दादाभाई नौरोजी.
ठीक आहे. तर हे आपला मेजर आन्सर दिसून येते की दादाभाई नौरोजी इज इन पर्टिक्युलर पर्सनॅलिटी ज्यांच्याबद्दल हे सर्व डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 13ला. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिलेलं आहे? हू मेड द फॉलोविंग स्टेटमेंट विच कॉज द ग्रोथ ऑफ अ कम्युनलिझम. ठीक आहे. कोणी ही स्टेटमेंट दिलेली होती. ओके. त्याच्याबद्दल आपल्याला आता सांगायचं आहे. ठीक आहे. इथे पर्सनच दिलेलं आहे. तर याचा सध्या आन्सर बघून घ्या. तर ऑप्शन नंबर 2 ठीक आहे इज द आन्सर. ठीक आहे. पहिली स्टेटमेंट यांनी दिली. ठीक आहे. इथे दिलेलंच आहे. सेकंड स्टेटमेंट यांनी दिली. थर्ड स्टेटमेंट जिन्ना यांनी दिली आणि फोर्थ स्टेटमेंट सावरकर यांनी दिली. ठीक आहे. तर हे आपल्याला ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. कम्युनलिझम बद्दल त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे. हिंदू अँड मुस्लिम्स आर द टू नेशन अपोजिट वन. सय्यद अहमदनी दिली. ठीक आहे. बाकी पण तुम्ही बघू शकता कोणी स्टेटमेंट कुठली दिलेली आहे. ठीक आहे. ओके. बघा याच्यामध्ये तुम्हाला आता इतकं आपण 4-5 वर्षाचे कव्हर केलंच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं कोणी कोणती स्टेटमेंट दिली, एखाद्या सोशल रिफॉर्मरनी काय केलं, 1857चं रिव्हॉल्ट, हे सर्व काही मेजर्स क्वेश्चन्स आपल्याला एरिया ऑफ अ फोकस दिसून येतात. एक व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक मी देऊन देणार तुम्हाला. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी कव्हर केला आहे की दिस आर द सर्टन एरियाज ज्याच्यावरून एमपीएससी कंबाईन यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर ते एकदा व्हिडिओ बघितलं तर परत तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाणार ऑफ अ फोकस एरिया. ठीक आहे. पीवायक्यू मधून पण आयडिया येऊनच जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट वॉज द एम ऑफ अ ईस्ट इंडिया असोसिएशन या असोसिएशन ऑर्गनायझेशन जी एस्टॅब्लिश करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1866ला. तर एम जो होता आपला ईस्ट इंडिया असोसिएशन कोणी बनवली होती? दादाभाई नौरोजी. हे आपल्याला आत्ताच बघितलं. ठीक आहे. तर त्यांचा मेजरली एम काय होतं? ऑप्शन नंबर बी दॅट इज पॉलिटिकल एज्युकेशन आणि रिलिजियस एज्युकेशन. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट होते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14 झाला आपलं. आता आपण क्वेश्चन नंबर 15 कडे जाऊया. ठीक आहे. इथे काय दिलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग पर्सनॅलिटी आर रिलेटेड विथ द बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ऑर्गनायझेशन सोबत इन्व्हॉल्व पर्सनॅलिटी जर बघितले तर आपलं फिरोज शहा मेहता, बैरुद्दीन तय्यबजी आणि जस्टिस तेलंगे. ठीक आहे. हे तीनही आन्सर राहणार. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. बी, सी आणि डी. गोपाल गणेश आगरकर इज नॉट अ इन्व्हॉल्व पर्सनॅलिटी. और आपण म्हणू शकतो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये त्यांचा मेजरली रोल नव्हता. ठीक आहे. क्वेश्चन म्हणजे 2023चे आता क्वेश्चन्स बघू. विच इस्टॅब्लिशिंग वाईल इस्टॅब्लिशिंग अ लेबर ऑर्गनायझेशन बॉम्बे मिल असोसिएशन, नारायणजी मेघाजी लोखंडे, बरेचदा आपण बघितलं कोणत्या पर्सनॅलिटींनी त्यांना हेल्प केली या कोऑपरेट केलं. ठीक आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ऑप्शन नंबर बी, सी आणि डी. ऑप्शन नंबर बी, सी आणि डी इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये पण आपल्याला एक्झॅक्ट माहिती राहायला पाहिजे ना, बरेचसे फॅक्ट्स आहेत याच्यामध्ये, टू द पॉईंट माहिती राहायला पाहिजे. 1857च्या अपरायझिंगमध्ये डॅश गव्हर्नर जनरल यांनी म्हटलं होतं दॅट शिंदे आणि निजाम पार्टिसिपेटेड देन द अपरायझिंग वुड हॅव बीन सक्सेसफुल. ठीक आहे. कारण की आपल्याला माहिती आहे 1857च्या रिव्हॉल्ट जो होता ते तुकड्या तुकड्यामध्ये डिफरंट लोकेशनमध्ये झालं होतं. ठीक आहे. एक ग्रँड लेवलवर आपल्याला सपोर्टर्स वगैरे त्याच्यामध्ये दिसून नाही आले. ठीक आहे. तर असं एका गव्हर्नर जनरलनी म्हटलं की जर शिंदे आणि निजाम यांनी हेल्प केली असती तर हा रिव्हॉल्ट मे बी सक्सेसफुल राहिलेला असता. तर ऑब्व्हियसली लॉर्ड माउंटबॅटन तर राहणार नाही, कॅनिन पण नाही, कॅनिनच राहणार. येस, कॅनिन. लॉर्ड कॅनिन वॉज नियर बाय त्या टाइमला. ठीक आहे. लॉर्ड माउंटबॅटनला आपण इझिली एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे. आणि इथे शिंदे नाही पाहिजे होतं. इथे बेसिकली ना सिंध्याज ऑफ ग्वालियर जे होते ना ते पाहिजे होतं. आणि इथे निजाम नाहीये, तिथे निझाम येते. ठीक आहे. निझाम ऑफ हैदराबाद. ठीक आहे. थोडंसं हे इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ते आम्ही करेक्ट करून घेऊ. ठीक आहे. ओके. हे एक पॉईंट होते. ठीक आहे. आणि तेच आहे तेच बघा इथे तुम्हाला परत दिसून आलं की कॉन्फिडेशनवर किती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. डायरेक्टली नाही, म्हणजे कॉन्फिडेशनचं नाव तर आहे ते सिंध्याज ऑफ ग्वालियर म्हणून. ठीक आहे. नंतर प्रार्थना समाज बद्दल आहे. ठीक आहे. असोसिएटेड पर्सनॅलिटीज बद्दल आहे हा प्रश्न. तर प्रार्थना समाज सर्वांनाच माहिती आहे, आत्माराम पांडुरंग यांनी एस्टॅब्लिश केलं होतं, हे मी मगाशी पण सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे हे जी पहिली स्टेटमेंट आहे ती पण करेक्ट आहे. बाकी पण पर्सनॅलिटीज इन्व्हॉल्व होते, पण मेजर पर्सनॅलिटीचं नाव म्हटलं तर आत्माराम पांडुरंग हे येते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड दिसून येते सुबोध पत्रिका. ठीक आहे. वॉज स्टार्टेड इन बाय द प्रार्थना समाज. ठीक आहे. येस. आणि थर्ड ऑप्शन
NM जोशी यांनी एस्टॅब्लिश केली होती सोशल सर्व्हिस लीग, ठीक आहे, टू इम्प्रूव्ह द कंडिशन ऑफ अ लेबर. येस, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, तर यांच्या अंडरमध्ये कॉलेज वगैरे स्टार्ट केलं होतं. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर A, B आणि C इज अ करेक्ट स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट इज अ रॉंग. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द हिंदू महासभा. हिंदू महासभामध्ये इथले कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे हे आपल्याला सांगायचे. तर ऑल ऑफ द अबाउट स्टेटमेंट जे काही इथे मेन्शन केलेले आहेत ते सर्व करेक्ट आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट स्टेटमेंट. आता बाकीचे तुम्ही बघून घ्या की काय काय त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे, पण आता तर तुम्हाला समजलं असेल की ऑल ऑफ द अबाउट इज द आर द करेक्ट वन. ओके, त्याच्यानंतर इथे अपरायझिंग जे दिली आहे, ड्युरिंग द अपरायझिंग ऑफ 1857 विच ब्रिटिश सुपर मिलिटरी ऑफिसर्स वेअर प्लेड अ इम्पॉर्टंट रोल. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर A, B आणि C इज अ करेक्ट आहे. A, B आणि C. ठीक आहे, ऑप्शन नंबर D इज नॉट द करेक्ट वन. ठीक आहे, तर हे काही आपल्याला दिसून येते. ओके, नंतर 1857चा रिव्हॉल्ट जे झालं पीझंट रिव्हॉल्ट 1857चा, ते कुठल्या कुठल्या लोकेशनमध्ये झालं होतं. ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर A, ऑप्शन नंबर B आणि ऑप्शन नंबर D. ठीक आहे, हे 3 लोकेशन्समध्ये आपल्याला मेजरली महाराष्ट्रामध्ये दिसून येते. ठीक आहे, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मुवमेंट और एजिटेशन डिड अ रिव्हॉल्युशनरी सेनापती बापट यांनी पार्टिसिपेट केलं. ठीक आहे, तर रिव्हॉल्युशनरी सेनापती बापट यांनी हे 4ही मेजर जे एजिटेशन या मुवमेंट झाले होते त्याच्यामध्ये त्यांचा मेजर रोल राहिलेला आहे. ठीक आहे, गोवा लिबरेशन मुवमेंट पासून इकडे सर्वच मैसूर बॉर्डर एजिटेशन वगैरे जी झाली होती, महाराष्ट्र मैसूर बॉर्डर, याच्या सर्वांमध्ये या पर्सनॅलिटी जी आहेत, हे जे पर्सनॅलिटी आहेत सेनापती बापट यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 1919ला द ब्रिटिश गव्हर्नमेंट यांनी एस्टॅब्लिश केलं कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मला. ठीक आहे, बिकॉज वाय दे इस्टॅब्लिश और वाय दे ब्रिंग अ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म 1919ला. तर 1919ला आपल्याला माहिती आहे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म आणण्यात आलेलं होतं. कशामुळे आणलं होतं? ड्यू टू ऑल दिस फॅक्टर. दॅट इज अलायन्स झालं होतं एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेटचं, अलायन्स ऑफ अ काँग्रेस आणि मुस्लिम लीग, पॉलिटिकल सिच्युएशन क्रिएट झाली होती थोडी क्रिटिकल, जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉर होतं आणि इन्क्रीज डिससॅटिस्फॅक्शन अमॉंग इंडियन, त्याच्यामुळे काही ना काही तर चांगलं काम करून दाखवावं लागेल, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी हे मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म या कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म आणलेलं होतं. तर ऑल ऑफ द फॉलोइंग रिजन इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊया आपण. एक सेकंड. ठीक आहे, हां, आता इथे काय विचारलं आहे क्वेश्चन नंबर 9 मध्ये, डॅश हॅज अटेंड अ दिल्ली दरबार जे 1877ला झालेलं होतं. ठीक आहे, ड्रेस इन अ खादी ड्रेस केलं होतं फॉर श्री गणेश ऑफ अ स्वदेशी मुवमेंट. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर येते गणेश वासुदेव जोशी. ठीक आहे, गणेश वासुदेव जोशी. नंतर इथे आपल्याला परत मॅच द पेअर करायचं आहे, कुठे कुठल्या लोकेशनला समिट झालेली होती हे इथे पहिलेच मेन्शन केलेलं आहे आणि त्याचे प्रिसाइडिंग पर्सन कोण होते ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ते आपल्याला माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपला आन्सर बघितला ऑप्शन नंबर 3, 1, 4, 2, दॅट इज ऑप्शन नंबर B इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, इथे जे दिलेलं आहे तुम्ही बघून घ्या आता कोणत्या लोकेशनमध्ये कोण झाले होते. 3, 1, 4, 2. ठीक आहे, ऑप्शन नंबर B इज अ करेक्ट आन्सर. आता आपण लगातार 3-4 वर्षापासून म्हणजे वर्षाचे जे प्रश्नपत्रिका पाहिलो त्याच्यामध्ये आपल्याला नोटिसेबल आहे की हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे सेशन आणि त्याचे प्रिसाइडिंग पर्सनवर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. तर तो एरिया ऑफ फोकस आपल्याला आहे हे आपल्याला समजून येते. आता आपण 2024चे प्रश्न बघू. ठीक आहे, लास्ट इयर ज्याच्या आपल्याला कव्हर करायचे आहे, त्याच्यानंतर 25चं तर मी तुम्हाला सांगितलं स्वतःला सॉल्व्ह करायचं आहे. चूज द फॉलोइंग ऑप्शन ऑफ अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, तर इथे काय दिलेलं आहे ऑप्शन करेक्ट स्टेटमेंट सांगायचं की फर्स्ट कॉटन मिल इंडियामध्ये मुंबईमध्ये स्टार्ट झालेली होती. फर्स्ट लेनिन मिल झाली होती रिश्रा याच्यामध्ये, आणि मग फर्स्ट इंडियन कॉटन मिल हे यांनी स्टार्ट केलेली होती. ठीक आहे, तर आन्सर ABC इज करेक्ट. ठीक आहे, तिनेही स्टेटमेंट इथे करेक्ट आहेत. ओके, त्याच्यानंतर हू लेड द 31 जुलै रिव्हॉल्ट ऑफ 27 रेजिमेंट ऑफ इंडियन सोल्जर ॲट अ कोल्हापूर. ठीक आहे, तर कोणी लीड केलं होतं, कोण लीड मेजरली एक मेजर पर्सनॅलिटी करतो, तो ऑप्शन नंबर A इज अ करेक्ट. ठीक आहे, तर इथे ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट वन. ओके, त्याच्यानंतर हा थोडासा इझिली आपण जज करू शकलो होतो गेस वर्कनी पण. ठीक आहे, कारण की एक मेजरली कोणी पण एक जणच लीड करतात एखाद्या मेजर मुवमेंटला. ठीक आहे, बघा असोसिएटेड पर्सनॅलिटी असतात पण ते इनिशिएट करणारे जनरली एक पर्सनॅलिटी असतात, त्याच्यामुळे तो आपण आन्सर इझिली जज करू शकलो असतो. ठीक आहे, हू अमॉंग द फॉलोइंग सेड की सती इज अ मर्डर विथ द कन्सेंट ऑफ अ स्क्रिप्चर. ठीक आहे, तर हे कोणी स्टेटमेंट दिली होती, हे दिली होती राजाराम मोहन रॉय. ठीक आहे, राजाराम मोहन रॉय यांची ही स्टेटमेंट आहे. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला परत मॅच द पेअर करायचे आहे.
ओके. कोणतं ऑर्गनायझेशन कोणत्या टाईम पिरियडमध्ये स्टार्ट झालेलं होतं? तर प्रार्थना समाज जे आहे आपल्याला माहीत राहायला पाहिजे. प्रार्थना समाज स्टार्ट झाली होती 1867ला. सत्यशोधक समाजचं फॉर्मेशन झालं होतं 1873ला. सार्वजनिक सभाचं फॉर्मेशन झालं होतं 1870ला आणि आर्य समाजचं फॉर्मेशन झालं होतं 1875ला. ठीक आहे. तर हे 4-5 उत्तर मी तुम्हाला दिले, तर तुम्हाला आन्सर समजलं असेल. तर ऑप्शन नंबर ए बी आणि हां, ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 5 कडे जाऊ आता. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे बघा. कामगार हितवर्धक सभा याचं फॉर्मेशन कोणी स्टार्ट केलेलं होतं, या कोण असोसिएटेड पर्सनॅलिटी होते, आणि कामगार म्हटलं आहे तर लेबर रिलेटेड आहे हे आपल्याला इझिली समजून येते. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. स्टेटमेंट म्हणजे पर्सनॅलिटी नंबर 1, 2 आणि 3 म्हणजे डी हे सर्व इन्व्हॉल्व पर्सनॅलिटीज आहेत. ठीक आहे. नंतर होम रूल मीन्स इझी आहे स्टेटमेंट. होम रूल मीन्स सेल्फ गव्हर्नमेंट. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर हे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर ऑप्शन नंबर 2 आपल्याला जनरली म्हणजे करेक्ट आन्सर दिसून येतं. हा इझी होता. होम रूल मुवमेंट कोणी स्टार्ट केली, आणि बेसेंटचं पण मेजर रोल होतं, आणि सेकंड इंडियन पर्सनॅलिटी कोण होते ते पण आपल्याला माहिती आहे, तिलक. ओके. नंतर फर्स्ट सेक्रेटरी ऑफ इंडियन असोसिएशन इस्टॅब्लिश बाय द सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑन 26 जुलै 1876. ठीक आहे. तर फर्स्ट सेक्रेटरी पहिले तर आपल्याला माहित पाहिजे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी इंडियन असोसिएशनचं इस्टॅब्लिश केलं होतं, हे एक फॅक्ट झालं. ठीक आहे. त्यांचं हेल्प कोणी केलं होतं, त्यांची हेल्प केली होती आनंद मोहन बोस, आणि त्यांनी फर्स्ट सेक्रेटरी पण बनले. ठीक आहे. तर हा एक आपल्याला आन्सर माहिती पडला. ठीक आहे. इंडियन असोसिएशन म्हटलं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. ओके. त्याच्यानंतर द स्टेट वॉज लॅप्स बाय कंपनी गव्हर्नमेंट for not making a proper arrangement of his descendant after his death, which of the following king of a Nagpur was associated. ठीक आहे. तर राधा रघुजी थर्ड. ठीक आहे. राधा रघुजी थर्ड वॉज अ मेजर पर्सनॅलिटी असोसिएटेड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9ला आपण बघू आता. हू अमंग द फॉलोइंग मेड द फॉलोइंग स्टेटमेंट, द क्वीन ऑफ अ झांसी वॉज द ओनली मेल अमंग ऑल द रिबेल. ठीक आहे. तर ही जी स्टेटमेंट आहे कोणी दिली होती, ऑप्शन नंबर 3 ह्यूज रोजे. ठीक आहे. या पर्सनॅलिटीनी दिलेली होती. ओके. त्याच्यानंतर आपल्याला परत दिसून येते क्वेश्चन नंबर 10 मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग पर्सनॅलिटी वॉज रिलेटेड विथ द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ ब्रिटिश इंडिया कमिटी फॉर अ इंडियन काँग्रेस ॲट अ लंडन. ठीक आहे. तर ब्रिटिश इंडिया कमिटी हे लंडनमध्ये बनली होती, हे आपल्याला माहिती आहे. तर याच्यासोबत इन्व्हॉल्ड पर्सनॅलिटी कोण आहे, तर आपल्याला याचा आन्सर माहिती राहायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी, सी आणि डी इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. बी, सी आणि डी इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. तर इन्व्हॉल्ड पर्सनॅलिटी तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. सो अशा हिशोबाने आपल्याला सर्व आन्सर म्हणजे सर्व डिस्कशन झालेलं आहे. आता तुम्हाला जे बुकलेट मिळेल त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली फुल डिटेलमध्ये मिळणार आहेत आपलं आन्सर्स वगैरे. ठीक आहे. तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मी जे काही प्रश्न विचारलेले आहेत डेफिनेटली त्याचे आन्सर्स द्या. आणि त्याचबरोबर आपण लवकरच एक नवीन फॅकल्टीचं इंट्रोडक्शन होणार आहे. ठीक आहे. जे तुम्हाला बेसिकली सायन्स अँड टेकमध्ये हेल्प करणार आहे. त्याचबरोबर इन्व्हायरमेंट सेक्शनसाठी. ठीक आहे. त्यांचं मोस्ट प्रोबेबली उद्या व्हिडिओ येऊन जाणार, आणि सायन्सचं तुम्ही व्हिडिओ वगैरे बघून घ्या. आणि ऑल द बेस्ट. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओज कसे वाटत आहे लाईक वगैरे थोडं करत चला. आणि थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम.